कडकडून सहन होत नाही अशी भूक लागणे, ओके, हे इटसेल्फ आहे की जेवण पचल्यावर दुसरं खाल्लं. सो सिम्पलेस्ट आणि मोस्ट न्यूट्रिशन फूड आणि लाईट टू डायजेस्ट जरी खाल्लं पण 8 वाजता 9 वाजता रात्री खाल्लं तर ते नाहीच पचणार. आहारातनं रिक्वायरमेंट मॅच करू शकतोच, पण असं झालेलं आहे की त्याचं अट्रॅक्शन पण जास्त आहे की प्रोटीन शेक घ्या किंवा हे घ्या. नमस्कार. वेद भेटच्या माध्यमातून आपण अनेक डोंबिवली, ठाणे, कल्याण ह्या शहरातले सेलिब्रिटीज तुमच्या भेटीला आणलेले आहेत. सेलिब्रिटीज म्हटल्यानंतर रूढार्थाने कदाचित ते पेज 3 वर आपल्याला झळकणारे दिसणार नाहीत, कदाचित रोजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांचे चेहरे आपल्याला बघायला मिळणार नाहीत, पण त्यांच्या क्षेत्रामध्ये ते सुपरस्टार्स आहेत. आणि असेच एक सुपरस्टार ज्या गेले 20 वर्षापासून आयुर्वेदिक वैद्यक क्षेत्रात ते कार्य करतायत आणि केवळ एवढंच नाही तर 100 वर्षाहून अधिक काळ म्हणजे एका शतकाचा वारसा आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रातला त्यांच्या 4 पिढ्यांपासून त्यांच्याकडे चालत आलेला आहे. आणि हाच वारसा पुढे घेऊन जाऊन अनेक आजारातून माणसांना बरं करण्याचं कार्य गेली अनेक वर्ष ते करतायत. आणि म्हणूनच आज आयुर्वेदिक उपचार पद्धती, त्यामध्ये असलेलं आहाराचं महत्व, अशा अनेक गोष्टींवरती आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. वैद्य चिदानंद पटवर्धन आज इथे आलेले आहेत. गेले 20 वर्षाहून अधिक काळ ते स्वतःची प्रॅक्टिस करतायत आणि आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे वेद भेटमध्ये. आणि सगळ्यात आधी मला सुरुवात ह्याच प्रश्नापासून करायची आहे की आयुर्वेदाकडे बघण्याचा किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः सांगायचं झालं तर कोविड नंतर बराच बदललाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का? नाही, कोविडमध्ये बऱ्यापैकी आयुर्वेदाचा इम्पॉर्टन्स सगळ्यांना लक्षात आला आहे. आणि त्याचं कारण कदाचित असं झालं की बऱ्याचशा आजारांना बेसिक इम्युनिटीची गरज असते. म्हणजे आहार विहाराचा सगळ्याला संबंध आहेच, पण कोविडसारख्या व्हायरल इन्फेक्शनला जी इम्युनिटीची गरज होती, आणि जेव्हा इम्युनिटी कमी असून पटकन सगळे आजारी पडायला लागले तर सगळ्यांचा बेसिक प्रश्न तिकडे आला की उपचार मिळावापेक्षा इम्युनिटीचं काय करायचं. आणि जेव्हा इम्युनिटीचं काय करायचं म्हटल्यावर मग अशा उपचारांकडे पळायची चान्स मिळतो की काय करायचं. सो आयुर्वेदाकडे बरेच लोक वळले आणि त्याच्यामुळे पुढे कसं मॅनेज करायचं, एक एवढा मोठा धक्का लावला की परत असं व्हायरल इन्फेक्शन आलं तर त्याला काय करायचं, नवीन आलं तर काय करायचं, आधी प्रिकॉशन कसं घ्यायचं, असा विचार करायला सुरू केला. आणि त्याच्यामुळे याचा बराचसा आयुर्वेदाचा इम्पॉर्टन्स त्यानंतर खूप वाढला. कोविडपासून, आधीपासून भारतामध्ये आहेतच ऑफकोर्स, पण तरी हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे अवेअरनेस खूप क्रिएट झाला. म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत ते जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचलं. एक्झॅक्टली. आणि मग आयुर्वेद असं म्हणताना केवळ औषध एवढ्यापुरतं ते मर्यादित राहत नाही, तर तुमचं संपूर्ण दिनचर्या तुमची काय आहे किंवा तुम्ही जो आहार घेता, मुख्यत्वे आहार तुमचा जो असतो त्याच्यावरती खूप जास्त भर दिला जातो. तर आयुर्वेद एखाद्या आजारातून रोग्याला बरं करताना नेमकं आहार आणि औषध हे दोन्ही एकत्र मिळून कशा पद्धतीने काम करतं? सी, आता आपण एक जनरल उदाहरण घेतलं की समजा कुठेतरी आता बिल्डिंगमध्ये लिकेज आला म्हणून सगळे पापुद्रे पडतात, पेंट खराब होतो, भिंतीला क्रॅक येतात. तर समजा आपण एव्हरी 6 मंथ्स त्याला पेंट करत राहिलं, किती पेंट मारलं, हाय क्वालिटी पेंट मारलं, तरी जोपर्यंत तो लिकेज काढत नाही तोपर्यंत ते पूर्ण सॉल्व्ह नाही होणार. आणि त्याच्याच प्रमाणे ते लिकेज कुठे आहे ते शोधणं, ते सॉल्व्ह करणं, हे म्हणजे आहाराच्या थ्रू, विहाराच्या थ्रू, ऍक्टिव्हिटीज थ्रू ते थांबवणे, की त्याचा सोर्स थांबवला. मग आहे ते पुढे नंतर तुम्ही जर केलं ते पॅचवर की परत नाही होणार ते. बरोबर. तर त्याच्यामुळे असं होतं की इतर, आता समजा एखादा गुडघा दुखतोय, तुम्ही पेन किलर घेतलं म्हणजे ते पॅचवर केल्यासारखं आहे, पण ते सोल्युशन नाही आहे. मग का तो गुडघा दुखायला लागला, या वयाला का दुखतोय, असंच का दुखतोय, मग तुम्ही काय चुकताय, आहारातनं काय चुकताय, विहारातनं काय, विहार म्हणजे जे आपण झोपणे उठणे ऍक्टिव्हिटी करतो ते, सो त्याच्यानं काय चुकतंय, हे सगळं मिळून त्याचं शोधणं आहे आणि त्याला ते गाईड करणं की हे सगळं बंद कर. मग बरेच लोकांना सवय अशी झालेली असते की ते न बंद करता काय सोल्युशन आहे, सोल्युशन नाही आहे. सो ते सगळं करून करायचं आणि मग ते केल्यावरच तुम्ही नुकसान करायचं बंद करता आणि मग औषधाच्या माध्यमातून आहे ते डॅमेज रिव्हर्स करता येतं, नीट करता येतं, तो आहेच. आणि मग आहार पद्धती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हल्लीच्या काळात वेस्टर्न याच्यामध्ये जर का डाएट असा एक साधारण शब्द आपण पटकन ऐकतो आणि मग त्याच्यामध्ये इतकेच फॅट्स, मग त्याच्यात इतकेच कार्बोहायड्रेट्स आहेत, मग अशा सगळ्या पद्धतीने ते मोजून मापून खाल्लं जातं. पण आपल्याकडे म्हणजे भारतीय आयुर्वेदामध्ये म्हणा किंवा एकूणच आपली जी आहार पद्धती आहे त्यामध्ये अनेक चौरस आहाराचं महत्व लहानपणापासूनच खरं तर आपण शिकतो. तर ही आहार पद्धती नेमकी कशा पद्धतीने काम करते आणि आपण ते फॅट्स मोजून खाल्लं पाहिजे का कशा पद्धतीने आपला आहार असायला हवा? सो बघा, ह्याच्यात आता जसं आपण तुम्ही म्हणाल चौरस आहार, तसं आयुर्वेदात षड्रस आहार म्हटलंय की अजून 2 टेस्ट पण इन्क्लूड केलेत. पण
हा एक खूप सुपरफिशियल अंडरस्टँडिंग आहे की कुठले रस खायचे, किती खायचे, हे इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यापेक्षा जास्ती सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदातलं एक सूत्र आहे की जीर्णाशी स्यात्, म्हणजे जे काय खायचं आहे आधीचं पूर्ण जीर्ण झाल्यावरच खायचं. ओके. आता ते जीर्ण झालं म्हणजे काय, की मला आता खायची इच्छा आहे, मला बघून खावं असं वाटतं, हे म्हणजे जीर्ण झालेलं नाही. खूप कडकडून सहन होत नाही अशी भूक लागणे, ओके, हे इटसेल्फ आहे की जेवण पचल्यावर दुसरं खाल्लं. मग आता बऱ्याच लोकांचं असतं की आम्हाला रात्री पण भूक लागते, हे लागते, तर त्याला ना एक सर्टन पॅरामीटरमध्ये बसवता आलं पाहिजे. म्हणजे फर्स्ट पॅरामीटर आहे की तुम्ही सकाळ ते संध्याकाळमध्ये असं ठरवा की सूर्यास्ताच्या आत खायचं आहे. सूर्यास्ताच्या आत खायचं आहे कारण काय, पचनक्रिया किती आपण टेक्नॉलॉजीने लाईट आणलेत, हे आणलेत, ते थोडं कन्व्हिनियन्स म्हणून वापरू शकतो, पण त्याच्यामध्ये अन्न नाही पचणार आहे. सूर्य असेपर्यंतच बॉडी त्याच्याबरोबर निसर्गाशी सिंक झालाय. पचनक्रिया सूर्याबरोबर बंद होणार. मग बंद होणार आहे तर मग आपण असं ठरवू की 7च्या आत खायचं आहे. मग आता त्याच्यामध्ये 3दा का 2दा का 4दा हा एक वेगळा प्रश्न आहे, तो मी सांगतो काय. पण त्याच्या आधी असं बघायचं की त्याच्यात जेवढं खायचं आहे ते भूक लागल्यावरच खायचं आहे. मग प्रकृतीप्रमाणे हा फरक पडणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणू आपण की वात प्रकृतीवाल्याने किती वेळा खायचं आहे, पित्त प्रकृतीवाला काय, कफ प्रकृतीवाला काय. आता कॉमन लोकांना असं अंडरस्टँडिंग असतं की प्रकृती म्हणजे ज्याला जो आजार होतो तो, ह्याला खूप कफ होतो, हा कफ प्रकृतीचा माणूस, असं नाही आहे. त्या आयुर्वेदाच्या अंडरस्टँडिंगमध्ये असं नाही आहे. तर ते तुम्हाला प्रकृती समजायला एक स्मॉल कन्सेप्ट सांगतो मी, की समजा एका ऑफिसमध्ये एक सिच्युएशन आलं आहे की एक एकदम डिक्लेअर केलं की 50% सॅलरी कट होणार आहे. तर एक माणूस असा असतो जो खूप पॅनिक होतो, तो खूप पॅनिक होऊन पळापळ करायला लागतो, सगळ्यांना इन्फॉर्मेशन तोच देतो, 10कडे फोन लावतो, इकडे लावतो, तो करतो. तो वात प्रकृती असतो की त्याला डिसिजन मेकिंग कमी असतं, पॅनिकनेस जास्ती असतं, अँझायटी जास्ती असते. सो त्याचं ॲक्शन्स पण फास्ट आणि क्विक आणि कळत नसल्यामुळे 10 लोकांना सांगा हे त्याचं होऊन जातं. दुसरा असतो तो असा बॉसच्या ऑफिसच्या बाहेर उभा राहतो की असं करून काय फायदा नाही, त्याच्याशी भांडलं पाहिजे. बरोबर. ते पित्त प्रकृतीवाले असतात. ते डिसिजन मेकिंग, ते ॲग्रेशन राईट फॉर्ममध्ये कसं नाही, कुठे गरज आहे तिकडे बोला, असं करणारे लोक असतात. मग तिसरा कॅटेगरी माणूस दिसतो आपल्याला, तो लगेच ठीक आहे ना, सगळीकडे चालू आहे, कधीतरी होणार होतं म्हणून तो आपलं काम करायला लागतो. तो कफ प्रकृतीचा आहे, तो कूल नेचरचा असतो, त्याला काही फरक पडत नाही की ठीक आहे, हे ॲक्सेप्टन्स लवकर असतं, त्यांना फॉरगिव्हिंग नेचर लवकर असतं. हे झाले प्रकृती भेद. आता जसा तो फर्स्टवाला आहे जो फास्ट ॲक्शन घेतो, त्याची पचनक्रिया पण तशी आहे की तो फास्ट पचवेल, फास्ट भूक लागेल, फास्ट पचवेल, फास्ट भूक लागेल. सो मग दिवसभरात त्याला 5 शॉर्ट मील्स किंवा 6 शॉर्ट मील्स पण लागेल, की डिपेंडिंग, एका वेळेला त्याला खूप जाणार नाही, पण त्याला थोडं 2 तासाने लागेल. ओके. मग इथे आपण जनरलाइज करू शकत नाही की तू 3दाच खा, की तू 2च डाएट फॉलो कर, 2दाच खायचं असतं प्रत्येकाने, 1 तासातच का, हे जनरलाइज करू शकत नाही. इथे त्याच्यासाठी ते राईटच नाही. बरोबर. पित्त प्रकृतीवाला जसा फोकस्ड आणि शार्प असतो तशी त्याची अग्नी पण तीव्र असते. सो त्याला 3दा भूक लागणारच, की त्याला 3 वेळा खाणं त्याच्यासाठी योग्य आहे. की मग त्याला भूक नाही तर चक्कर बी करेल, त्याला त्याच्या वेळेला खाल्लंच पाहिजे आणि खाताना तो व्यवस्थित खाईल, मध्ये मध्ये तो खात बसणार नाही. ओके. असे कॅटेगरी जे असतात ते पित्त असतात. आणि कफवाले असतात ज्यांना आपण जबरदस्ती तो, त्याची खायची इच्छाच नसते, की तो मेंटली कूल असतो, फिजिकली ऍक्टिव्हिटी नसतो, 4 वेळा बोललं की मग उठणार, असा नेचर असतो. सो फिजिकली ते क्विक नसतात, मेंटली क्विक नसतात, फार त्यांना स्ट्रेस घेत नाही. सो त्यांचं मुळातच स्लो असतं सगळं, म्हणून त्यांची पचनक्रिया पण तेवढी स्लो असते. मग त्यांना 1दा पण पुरतं दिवसाला किंवा 2दा पुरतं, मॅक्स 3दा 4दा त्यांचा संबंधच नाही. सो असं पहिलं फाइंड आउट केलं पाहिजे की आपण कुठल्या कॅटेगरीत मुरतो. अगेन हे सुपरफिशियल आहे, ह्याच्यात 2 प्रकृती एकत्र असलेले 60-40%, 70-30 असे कॅटेगरी असतात. पण फाइंड आउट करणे, मग त्याला सिंपल वे काय, उठल्यापासून एक दिवस ठरवायचं की कडकडून भूक लागल्याशिवाय खाणार नाही. तर मग ते सुरू केले, कळतं फर्स्ट किती वाजता भूक लागली, भूक लागलं की एवढंच खाईन की पूर्ण पोट भरलं नाही. पूर्ण पोट भरलं नाहीचा अर्थ काय, कसं फाइंड आउट करायचं, की समजा आता पोटाची प्रत्येकाच्या मुठी एवढं पोट आहे. सो त्याला 1/3 सॉलिड, 1/3 लिक्विड, 1/3 एम्प्टी असं सांगितलंय. सो आपण म्हणू की ते मिक्सिंगसाठी वगैरे उपयोगी पडतं. मग आपण कसं कळणार, आपल्याला कसं कळणार 1/3च भरलंय, 1/3च लिक्विड गेलं, हे नाही कळणार. सो आपण काय करायचं की जेवणानंतर प्रत्येकाचं पोट थोडं पुढे येतं, पुढे आलं म्हणजे काय केलं, ठुसूनच भरलं. तर त्याच्यामुळे ते रोज अॅनलाइज करायचं की माझं पोट भरलंय व्यवस्थित, थोडं कमी केलं, 5% कमी केलं. मग कळतं की आता पोट पुढे नाही आलंय, भूक पण भागली आहे, लाईट पण वाटते, लगेच हेवी नाही वाटत आहे, पटकन पळायला ताकद आहे का आता चालायला नको वाटतंय. सो पटकन पळायला ताकद आहे तर राईट आहे. सो तेवढं फूड केलं, मग नेक्स्ट भूक कधी लागते, असं करत गेलं की वात प्रकृतीवाला ते दर 2 तासाने फील होणार तेवढंसं खाल्ल्यावर, पित्तवाल्याला तो 2-3 तासाने 4 तासाने सांगेल. असं करत त्यांचं प्रत्येकाचं त्यांना अॅनलाइज होईल की आपल्या भुकेप्रमाणे खाल्लं पाहिजे. मग इथे आणि हे लास्ट फूड मग 7पर्यंत आणायचं आणि बघायचं की त्याच्यानंतर कोणाला भूक लागते, कोणाला नाही लागत. ह्याच्यामध्ये मग थोडे पळवाट आहेत की अगदीच नाही तर मग दूध चालेल का, चालेल, लिक्विड मधलं त्यातल्या त्यात चालेल, की ऑप्शन नाही किंवा भूक लागली तर. सो ते पहिलं बसवायचं. मग आता ते झाल्यानंतर एकदा ते कळलं की किती खायचं काय, म्हणजे असं समजा की 7चा इम्पॉर्टन्स काय, समजा आपण खूप आग लागलेलं आहे, त्याच्यावरती कचरा पण जळेल, पण अगदी छोटंसं आग आहे, त्याच्यावरती एक कागद सुद्धा अर्धवट जळेल.
सो सिम्पलेस्ट आणि मोस्ट न्यूट्रिशन फूड आणि लाईट टू डायजेस्ट जरी खाल्लं पण 8 वाजता 9 वाजता रात्री खाल्लं तर ते नाहीच पचणार आहे. ओके. मग नाहीच पचल्यावर काय होणार की ते फायदाच नाही. आणि इथे समजा तुम्ही जंक फूड खाल्लं, फास्ट फूड खाल्लं तरी सुद्धा पचनक्रिया चांगली आहे, ते पचून जाऊ शकतं, त्यातलं न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळू शकतं. ओके. सो पहिलं फॅक्टर आहे की ते सॉर्ट आउट करा की लवकर जेवायचं कसं, हे करायचं आहे. दुसरं करायचं आहे की एकदा का हे अंडरस्टँड झालं किती खायचं किंवा त्याच्यामध्ये टाईप ऑफ फूड आलं किंवा आपण म्हणू की षड्रस खा. आता षड्रस म्हणजे कसं की तसं तर जुन्या काळी आपल्याला असं होतं की आपल्या भारतीय पद्धत जशी थाली होती की सगळं घाला की लोणचं, कोशिंबीर, भाजी, पोळी सगळं आलं, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं कव्हर व्हायचं. बरोबर. पण आत्ताचं सगळ्यांचं काम जे आहे ते बैठं, उभं राहणं, खूप चालणं फिरणं, खूप हेवी वर्क नाही आहे, मेंटल वर्क जास्ती आहे, कम्प्युटर वर्क जास्ती आहे, ह्याच्यामध्ये एवढं पसत नाही. बरोबर. तर मी म्हणतो की तुम्ही डिवाइड करून दिवसभरात षड्रस घ्या की एका वेळेला एकच खा की पोळी भाजीच खाणार, तर भात खा तर भातच खावा, फळं खा तर फक्त फळांचा नाश्ता करा. ओके. असं करणं इझी टू डायजेस्ट पण आहे. जंक फूड नको म्हणतो किंवा आपण पॅकेज फूड रॉंग म्हणतो, त्याच्यामध्ये बरेच कारणांपैकी हे पण एक कारण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मैदा आहे, मैदा नको सगळीकडे आपण ऐकतो, केमिकल्स आहेत, प्रिझर्वेटिव्स आहेत, हे सगळं आहे. पण त्याच्याच बरोबर तुम्ही त्याची जर लिस्ट बघाल तर 10-12 कंटेंट असतं. सो एका वेळेला दिसायला एवढं फूड पण त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग आहे की मल्टिपल गोष्टी पचवा. सो मैदा पचवायचा वेगळं डोकं लावा, प्रिझर्वेटिव्ह पचवायचं वेगळं लावा, त्याच्यात कॉर्नफ्लोअर आहे ते वेगळं लावा, असं करायला. सो ते डिफिकल्ट टू डायजेस्ट जातं. सो आपण खाताना पण एक धान्य खाल्लं, मल्टीग्रेन आटा न आणता सिंगल आटा आणला, असं करत गेलं की ते इझी टू डायजेस्ट होतं. ओके. परत खाताना कसं खातोय, आनंदाने खातोय, स्ट्रेसमध्ये आहे, चावून खाताय. चावून खायचं बघा. कॉमन मला प्रॉब्लेम्स येतात क्लिनिकमध्ये की सगळ्यांना मी विचारलं की कॉमन आन्सर असतं की निघता आम्ही खातो आणि निघतो. तर त्याच्यामध्ये खूप जण गिळतातच ऑलमोस्ट की थोडं खाल्लं, गिळा पटापट नाश्ता केला, अशाचा काहीच फायदा नाही. की इथे 30% मिक्सिंग झालं पाहिजे, डायजेशन झालं पाहिजे, ते गेल्यावरच त्याचं पचन होणार आहे. आणि सिम्पल एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सुद्धा कितीतरी मोठे विकार सॉल्व्ह होतात की स्लो खा. मग ते करण्यासाठी असं लागतं की आता चावतोय तो, मग आता त्याला पण लोक म्हणतात ते आम्हाला कळतच नाही, आमची सवयच आहे, फास्टच खातो. तसं नाही आहे. आपण जेव्हा एक फूड खाल्लं की दुसऱ्या फूडला हात लावतो घ्यायला, तेव्हा मेंदूला सिग्नल मिळतं की दुसरं येणार आहे, सो ऑटोमॅटिक याला ढकलतं ते. ओके. सो आपण ते उचलायचं नाही. एक खाल्लं की शांत बसायचं, चावून घ्यायचं, पूर्ण पेस्ट करून गेलं की मग दुसरा उचलायचा. असे छोटे नियम पाळले की ते ऑटोमॅटिक स्लो खाल्लं जातं, नीट खाल्लं जातं, नीट पचतं. सो ते करायचं, ते फर्स्ट आहे. मग ते केल्यानंतर मग क्वांटिटी 80% केली, त्याच्यामध्ये फूड डिवाइड केलं दिवसभरात, कुठले खा. मग असं करायची गरज नाही की फॅट एवढे हे एवढे. ओके. मी म्हणेन की पहिलं तर हे लॉजिक कधी अप्लाय होतं जेव्हा आपण भेसळ खात नाहीये. म्हणजे आता आपण खातोच सगळं भेसळ आहे की मग ते गरज आहे 20% फॅटची तरी पण आपण 10% पण खायचं नाही, कारण की तेवढं भेसळ आहे की नुकसान जास्ती करेल, असं झालं. सो पहिलं ट्राय करून करायचं की ज्यांना शक्य आहे त्यांनी ॲटलिस्ट सेंद्रिय खाल्लं, लाकडी घाण्याची तेलं वापरली जेवणात, तेल, तूप, दूध चांगलं A2 मिळतं का, देशी गायचं मिळतं का, तूप मिळतं का, ह्याला शिफ्ट होता आलं तर ते लॉजिकल आहे की मग एवढे फॅट खा, ते फायद्याचं आहे, एवढं ते सगळं ते करतायत. ते न करता मग भेसळ आहे तर मग कमीच खावा. बरं. जे काय मिळतं ते तेल पण कमी खावा की हे पण कमी खा, असंच आहे त्याला लॉजिक. सो ते करून मॅनेज करून ते कसं पचवायचं कसं नाही या सगळ्या गोष्टींवर अवलंबून ठरणार. आणि जेव्हा आता बघा असं समजा की अजून बरेच फंक्शन्स होतात रात्री. बरेच लोकांना असं वाटतं की नवीन फॅड आली की बिंज इटिंग आहे, रात्री मूवी बघताना खाणं आहे किंवा रात्री ऑर्डर करतात खातात. हे सगळ्याचं रिझन फक्त अवेलेबिलिटी, कन्व्हिनियन्स एवढंच आहे. एक्झॅक्टली त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. बरोबर. तुम्ही असं समजा की सगळं फूड पोटात घेतलं, त्याला आपण एक सगळं फूड रुमालात जर घेतलं, त्याला ऍसिड मिक्स केलं आणि ते पिळून काढलं तर जो आहार रस निघेल तेवढंच शरीरात जातो, बाकी सगळा चोथा म्हणून निघून जातो मळ. बरोबर. तर मग आता समजा रात्री अग्नी नाहीये पचायला, तर आहे तसा मळ तो पण प्रोसेस होणार आहे, पण तो मिक्सिंग न होता कच्चा मळ टॉक्सिन सारखा होऊन तोच आत जाणार. मग रोज तेच जाणार आणि ते प्रोसेस करायचं एक्स्ट्रा टाइम. आपल्याला ऑफिसमध्ये कोणीतरी 9 ते 5 ड्युटी आहे, 5 वाजता कोणी सांगितलं एवढ्या फायली करा, आता आपण म्हणतो जाऊ द्या, उद्या बघू ना, असं. मग उद्या बघून मग कसं तरी ढकलून कसं तरी थोडं ऍडजस्ट केलं, कामं केली, असं केल्यासारखं पण बॉडी करतं. सो त्या दृष्टीने ते पण इम्पॉर्टंट आहे की ते का खाल्लं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे सगळं तुम्ही फॉलो करून जर नीट फॉलो केलं तर सगळं इझी होतं. म्हणजे सगळं डायजेशन प्रोसेस स्लो होतं, चांगलं पचतं, चांगलं बॉडीला लागतं, मग एवढंसं खाऊन सुद्धा अंगी लागतं. ओके. असं होऊ शकतं ते. पण मग तुम्ही आता जसं म्हणालात की 7च्या आधी खा, तर स्पेशली मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे आपण सगळेच जण रोज ट्रेनने प्रवास करतोय किंवा इतर ऑफिसेसची टायमिंगच हल्ली 5:30-6 वाजता लोक सुटतात, त्याच्यानंतर ऑफिसमधून घरी येईपर्यंतच साधारण 7-7:30 झालेले असतात. मग अशा वेळी हे नेमकं कसं बॅलन्स करायचं? बघा आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. समजा असं म्हणायला गेलं तर आहारतंत्र एवढं आहे
की कुकिंग केल्यानंतर 1.5 तासातच खावा, त्याच्यानंतर खाऊ नका. मग ते पीठ सुद्धा एवढ्याच तासानंतरचं खाऊ नका, दळलेलं त्याच्या आतच कन्झ्युम करा. असे नंबर ऑफ थिंग्स आहेत. आज सगळं पाळणं इम्पॉसिबल आहे. मग आपण धरू ती प्रायोरिटी लिस्ट धरू. सर्वात महत्वाचं काय, सेकंड महत्वाचं काय, थर्ड महत्वाचं, सर्वात महत्वाचं वेळ आहे. तुम्ही सूर्यास्ताच्यात खा. काहीतरी अग्नी आहे तर जे काय खाणार तुमच्याकडनं 10 चुका होणार आहे. तुम्ही खाणारं फूड भेसळ असू शकते, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे तरी पचू शकतं. मग आता ऑफिस गोअर्सनी काय करावं, की बऱ्याच लोकांचं हे पूर्वी समजा जेव्हा ट्यूबलाईट किंवा हे बनले नव्हते तेव्हा लोक कसे करायचे की कामाला गेले, सूर्यास्ताच्यात घरी आले आणि घरी सगळे बसून खाल्ले. हे तर कामं हळूहळू ट्यूबलाईटमुळे 1 तास वाढलं, उद्या अर्धा तास वाढलं, पाऊण तास वाढलं, 2 तास वाढलं, असं वाढत गेलं. पण ही प्रथा गेली नाही की घरी या सगळे बसून जेवा. तिथे हळूहळू ट्यूबलाईटला शिफ्ट झालोय आपण. हे कन्सेप्ट विसरून जाऊन सगळे उशिरा खायला लागले. बरोबर. तर आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे की प्रत्येकाने तिकडे तिकडे खा. घरी असलेल्या माणसाने घरी खा, ऑफिसमध्ये असं ऑफिसमध्ये खा. आता तिथे काय होईल की मग काय होईल, मग घरचं येऊन शांतपणे खाता येतं हे जाणार, हे सुख नाही मिळणार. पण मी अगेन म्हटलं तर सगळं मिळणार नाही. मग त्यातलं जे प्रायोरिटी ते करा. आत्ताच टेम्पररी सुख पाहिजे, गरम गरम येऊन घरी खायचं आहे तर ते मिळणार, पण मग हेल्थ नाही मिळणार. हा, पण ते पाहिजे तर तिकडे काहीतरी असंच खाल्लं, पोळीचा रोल खाल्ला, लाडू खजूर अंजीर खाल्लं, भूक भागली नाही किंवा एवढं मजा नाही आली, पण मग हेल्थ मिळणार लॉंग टर्म. असं आहे. तर सगळं मिळेल. त्यात सुद्धा ऑप्शन मिळालं तर खावा, गरम खाताला खावा, कुठला डबा मागवताला मागवा, हे ठीकच आहे. पुढे ऍडव्हान्स करता आलं तर करा. पण नाहीतर एवढ्यावर सुद्धा मी तर म्हणतो एक वेळ कधी बाहेरचं खाल्लं गेलं तरी ते बेटर आहे रात्री येऊन घरचं उशिरा खाण्यापेक्षा. सो टाईमचं एवढं प्रायोरिटी. सो फर्स्ट टाईमचं प्रायोरिटी अचीव्ह करायचं. मग टाईप ऑफ फूड बघायचं, त्यातल्या त्यात होममेड काय आहे, प्रोसेस्ड कमी खातोय. आता तिकडे खायचं म्हणजे बिस्किटचा पुडा खाऊ का, नाही, मग काहीतरी लाडू खजूर अंजीर टाईप खावा, असं तसं काहीतरी शोधा. घरी येऊन परत भूक लागतं तर दूध प्या. असं इथपर्यंत आणून मॅनेज केलं की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह लागतात. पण ते प्रायोरिटी घ्यावंच लागतं. आपल्याला ऑफिसला 9 ते 5 मध्ये आपण त्यांना रिक्वेस्ट केलं की मी 12 ते रात्री 10 येऊ का, तर नाही अलाउड आहे, मग ते घेणार नाही. पण असं मी सगळीकडेच रिक्वेस्ट करा, तुम्हाला नोकरी पण नीट मिळणार नाही, काहीच होणार नाही. असं हेल्थ बाबतीत पण आहे. आपण ते केअरलेसली त्याला टेकन फॉर ग्रांटेड घेऊन की सूर्य नाही तरी काय झालं, मी ट्यूबलाईटमध्ये खाईन, या एरोगन्सने राहिलो आपण, तर निसर्ग आपल्याला नुकसान करणारच आहे. सो त्यामुळे आपल्याला ते गाठायचंच आहे. ते कसं गाठतो, टाईमच्यात पोहोचतो, तसं आपण टाईमच्यात मॅनेज करायचं. मी म्हणतो 7 एक हे आहे, फक्त एक आपण मार्कर दिलाय. 5ला खावा, 6ला खावा, निघायच्या आधी खाऊन निघा, एक गाडी चुकू दे, असं करा, काही करा. अगदी वर्स्ट केस नियर बाय शोधा. 7:30ला पोहोचताय, 10 मिनिटात खा, नियर बाय तरी गाठा. तर ते त्याच्यापेक्षा बेटर. बरोबर. खूप विषपेक्षा कमी विष, असं तरी करा. असं टाईप ते करायचं. किंवा अजून एक फायनली, तरी म्हटलं नाहीच पोचत आहे, नाहीच मॅनेज होत आहे, सगळंच होत आहे, तर एवढं लाईट खा की सकाळी उठताना एकदम फ्रेश वाटेल. आणि सकाळी व्यायाम करा. व्यायाम हे कसं पळवाट सांगितलंय की विरुद्धार सुद्धा पसतं, की चुकीचं खाल्लं असेल, ते झालंय, ते सुद्धा मॅनेज करायचं कॅपॅसिटी आहे. पण ते व्यायाम केलं सकाळी आणि थोडंसं इथे लाईट खाल्लं, एवढं जरी केलं तरी तुम्ही थोडं बेटर केलं असं येऊन व्यवस्थित खाण्यापेक्षा. तर सायकोलॉजिकली दिवसभर बाहेर आहे तर घरी येऊन फॅमिली बरोबर खा. तुम्ही लोकांना सांगतो की बसून गप्पा मारा, पण खायचं आपापलं करून घ्या. की खाताना गप्पा मारू नये हा पण एक विषय आहे, की खाताना शांतपणे खाल्लं पाहिजे. सो ते सगळं मॅच होत नाही टेक्निकली. बरोबर. तर तसा विचार करायचा. आणि आता तुम्ही व्यायामाचं म्हणालात, तर हल्लीच्या काळामध्ये तर स्पेशली कॉलेज गोईंग तरुणांमध्ये जिमला जाणं हा एक ट्रेंडी किंवा फॅड असलेला विषय आहे. पण नेमका आपल्या शरीराला व्यायाम कुठल्या पद्धतीचा किंवा कशा पद्धतीचा अपेक्षित आहे आणि आहारासोबत व्यायामाची सांगड कशी घालावी? बघा, तर व्यायामाचं पण सेमच आहे. जसं आता एखादा कुठलं तरी आपण बघतो जिमला जातोय, कोणाला तरी आपण बघतो की याची जिमची बॉडी चांगली आहे किंवा काय, आणि आपण म्हणतो की हा व्यायाम करायला पाहिजे. मग बेस्ट व्यायाम सगळेजण एक ज्याला काम केलं त्याला जे बेस्ट दिसतंय ते समजलं जातं. पण आपण सुरुवातीला बघा प्रकृती डिस्कस केलं की त्याने फूड कसं खायला पाहिजे, असंच त्यांचं व्यायाम पण आहे. हा, म्हणजे आपण म्हणू की वात प्रकृतीवाला आहे, जो फास्ट मुवमेंटवाला आहे, क्विक ऍक्शन्स घेतो, क्विक सगळं करतो. त्याच्यासाठी कार्डिओ हे व्यायाम नाही आहे. की रनिंग करा, स्किपिंग करा, हे करा, हे त्याच्यासाठी फारसं सुटेबल नाही आहे. कारण की तो ऑलरेडी क्विक राहून त्याने आपलं एनर्जी एवढी खपवलेली असते की ते तशा टाईपचं करणं त्याच्यासाठी सुटेबल नाही आहे. त्याला त्याच्या प्रकृतीमध्ये बॅलन्स आणण्यासाठी त्याला योगासनं दिली, स्पेशली ती आसनं ज्याच्यामुळे तो खूप होल्ड करतोय. की असं नाही की त्याच्यात पॉवर योगा करतोय, त्यात सुद्धा की तो होल्ड करतोय आसनं बरीच वेळा. मग तसं होल्ड केल्याने त्याचं मेंदूचं शांतता येतं आणि ते त्याला बॅलन्स दिवसभरासाठी करायला हेल्प करतं. सो त्याच्यासाठी ते फेवरेबल आहे. की मग पित्त प्रकृतीवाला ॲम्बिशियस असतात की मला हे पण करायचं, ते पण करायचं, योगा पण करायचं, स्विमिंग पण करायचं, सगळं. पण त्यांना अंडरस्टँड झालं पाहिजे की त्यांना मध्यमच करायचं, त्यांना कुठेही एक्स्ट्रीम नाही करायचं. त्यांना फटीग येणार, दमणार, त्यांच्यात ते ॲम्बिशन वाईज ते खूप करणार पण नंतर दमणार, थकणार, असं होणार. तर त्यांनी मध्यम करायचं. सगळं व्यायाम बॅलन्स करा, सगळ्या आवडीचे व्हरायटी करा,
पण बॅलन्स्ड करा, की एवढंच करायचं, की थोडं केलं की झालं, अर्धा तास व्यायाम केला बरं असं. कारण की त्यांचा फोकस वाईज त्यांची एनर्जी खूप असते त्यात. अगेन कफवाला जो स्लो आहे हे आहे त्याच्यासाठी कार्डिओ आहे. मग त्याने रनिंगच करावं, त्याने स्किपिंगच, हे करून करून त्याचं त्याने पूर्णपणे हीट जनरेट करून त्या कफला वितळावं शरीरात. कफ म्हणजे एक्झॅक्टली तो छातीतला कफ तो नाही. कफ दोष म्हणजे असं पकडा की पृथ्वी आणि जल महाभूत एकत्र येऊन हेवीनेस जसं निर्माण होईल बॉडीमध्ये, तशी प्रकृती की त्यांची हाडं स्ट्रॉंग, बिल्ड स्ट्रॉंग असे असतात. सो त्यांचं फाउंडेशन चांगलं आहे. फक्त कफ प्रकृतीमुळे लेझिनेस येतं, कूल नेचरमुळे शांत राहून राहून, बरं सोशल प्रेशरमुळे घरी फूड खातात, 3 वेळा खायचंच आहे, त्यांना लक्षात येत नाही की ह्याला नाही द्यायचं 3 वेळा, ते देतातच, त्याच्यामुळे खाऊन त्यांचं तब्येत वाढते. मग त्यांच्यासाठी हे ॲक्च्युली कार्डिओ इम्पॉर्टंट आहे. सो व्यायाम तसा पाहिजे की प्रत्येकाच्या प्रकारे तो डिफरंट झाला पाहिजे. असं नाही पाहिजे की त्याला बेस्ट काय आहे, कुठलंच बेस्ट नाही आहे ते. आणि काही कळलं नाही, एवढं सगळं स्टडी करून आता कुठे वाचू, माझी प्रकृती कशी काढू, नाही. मग तुम्ही बघा स्वतः की हे करू, सगळं करून बघा, तुमच्या लक्षात येईल की हे केलं की मला बरं वाटतं. कफ प्रकृतीवाला रनिंग करून आला की तो म्हणाल की मी दिवसभर ऍक्टिव्ह राहतो रनिंग केल्यावर. वातवाला म्हणाल मी दमून जातो, की मला फार नंतर फटिगच येतं, पण मी रोज व्यायाम तरी पण करतो. त्याच्यासाठी नाही येते. तर संध्याकाळपर्यंत उत्साह राहतोय, संध्याकाळपर्यंत फ्रेश राहत आहे, ते तुमच्यासाठी राईट व्यायाम झालेला आहे. असं तरी शोधलं. फूडचं पण तेच आहे, आपल्याला कळून जातं की आपल्याला किती खायचं आहे, भूक वाटते पण खायला जात नाही, मग थोडंसं खाल्लं की पुरतं, हे सगळं पण लॉजिक कळत असतं. ते सोडून आपण इंटेलिजन्स वापरतो, इन्स्टिंक्ट सोडून, की नाही एवढं तरी खाल्लं पाहिजे, मी हे खाल्लं पाहिजे, असं करून जे खातो ना ते फॉल्टी आहे. सो इन्स्टिंक्ट वापरून केलं की तिन्हीमध्ये शोधता येतं की व्यायामाचं कसं करायचं, आहाराचं कसं करायचं. झोपेचं पण अगेन तसंच आहे. कफ प्रकृतीवाल्याला 4 तास पुरू शकतं, वात पित्त प्रकृतीवाल्याला 6 तास लागेल, आणि वातवाल्याला 9 तास पण लागेल. त्यांच्या प्रकृतीप्रमाणे किती दिवसभर ऍक्टिव्हिटी आहे तेवढं त्याला स्लो डाऊन व्हायची गरज आहे. किती कमी ऍक्टिव्हिटी तू जागरण करून तू ते अजून हे कर, असं आहे. असं तिघांनाही वेगळं लागू शकतं. सो हे बॉडी टाईप वाईज डिझाईन केलं गेलं, सेल्फ डिझाईन जरी केलं तरी 50% प्रॉब्लेम तिकडेच गेला, आणि मग उरलेलं तरी आजार आले की त्याला औषध काहीतरी देऊन सॉल्व्ह करता येतच म्हणजे असं. आणि मग व्यायाम करत असताना हल्ली प्रोटीन शेक्स किंवा अशा पद्धतीचे एक्सटर्नल सप्लिमेंट्स जे घेतले जातात, तर त्याची शरीराला खरंच आवश्यकता असते का आपल्या आहारातूनच आपण त्या रिक्वायरमेंट्स मॅच करू शकतो? सो बघा, आता टेक्निकली आहारातनं रिक्वायरमेंट मॅच करू शकतोच, पण असं झालेलं आहे की त्याचं अट्रॅक्शन पण जास्ती आहे की प्रोटीन शेक घ्या किंवा हे घ्या. आता ती थिअरी पूर्ण फॉल्टी आहे किंवा हे म्हणण्यापेक्षा जे नॅचरल वेने फूडमधनं ऑब्झर्व करण्यासाठी बनलं आहे त्याचा इम्पॉर्टन्स ऑलवेज जास्ती आहे. कारण की बॉडी त्यासाठी डिझाईन्ड आहे की अशा पद्धतीने फूड येणार, नेचरमधनं जे काय येणार ते पचवण्यासाठी बॉडीचे फंक्शन तसे बनले गेलेत की कसं पचवा, कसं ऑब्झर्व करा. एका गोष्टीला पचवण्यासाठी त्याचे सपोर्टिव्ह कंपोनेंट्स त्याच्यासोबतच असतात. प्रोटीन पचवायचं तर ते शेंगदाण्यामध्येच इतर गोष्टी पण आहेत की जे प्रोटीन पचवायला ऑब्झर्व करायला हेल्प करेल. पण ॲट द सेम टाइम तेव्हा एक्स्ट्रॅक्ट काढून प्रोटीन सेपरेट दिलं, एक्स्ट्रॅक्ट काढून एखादं सप्लिमेंट सेपरेट दिलं, ते पचवण्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी ते तेवढ्या गोष्टी नसतात. सो एकीकडनं त्याचा लोड व्हायला लागतो. जर ते नीट प्रोसेसने समजा एखादा आपण शेंगदाणे खाल्ला, नीट प्रोसेस झाला आणि किडनीकडे एवढा लोड येत नाही. सो प्रोटीन खूप अति खाल्लं गेलं तर ते लोड येणार आहे नुसतं खाताना. पण नुसतं खाताना का लोड येईल? नुसतं शेंगदाणे खा, जास्ती उष्णता होईल, जर फार वेगळं काही होत नाही. असा जो प्रकार आहे, कारण की फूड वाईज एसिम्युलेशन आणि अब्झॉर्प्शन चांगलं होतं बॉडीमध्ये, आणि इतर आपण सप्लिमेंट घेताना थोडं कमी होतं. मग त्याचा फायदा काय होतो? तात्पुरतं कोणाचं फील्डच असं आहे की ज्यांना दिसायचं चांगलं आहे, ज्यांना पटकन चेंज झालं पाहिजे बॉडी शेप, हे ते, त्यांना एक थोडं टेम्पररी करिअर बेस्ड फायदा होतो. आणि त्याच्या फायद्यामुळे ते तेवढ्यापुरतं त्यांना फिट वाटतं, ॲक्टिव्ह वाटतं, एनर्जी वाटतं, आणि त्याच्यामुळे ते करिअर संपलं की त्याचे फार फायदे होत नाही, डिसएडव्हान्टेजेस लॉंग टर्म असतात. त्याच्यामुळे त्याचा तेवढा वापर करावा. एखाद्याला अगदीच करायचं आहे तर, पण त्याच्यासाठी मग तुम्हाला एखादा स्पेशलिस्ट बघायला सांगेल जो तुम्हाला डिझाईन करून देईल की जे काय तुम्ही घ्याल ते वॉशआउट नीट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा तुम्हाला अजून सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे. असं पूर्ण केअर घेणारा कोणीतरी तज्ज्ञ भेटला तर त्याच्या सल्ल्याने करणं वेगळं. पण कॉमन माणूस जे फक्त हाफ वे करतो की थोडं काहीतरी घेतलं, थोडं नाही घेतलं, ह्याच्यापेक्षा फूडमधनं जाणं ऑलवेज सेफर पण आहे आणि बेस्ट पण आहे. सेम आहे की पटकन काही मिळत नाही आपल्याला, आपण पटकन पैसा मिळतो का, पटकन हे मिळतं का, आजच अभ्यास करून उद्या पास होणार आहे का, असं जे मिळत नाही. सगळ्याला स्लो अँड स्टडी थोडं स्ट्रगल करावंच लागतं. तसंच हेल्थला पण आता होणार नाही ठीक आहे, महिन्याभरात प्रगती दिसणार ठीक आहे, पण कन्सिस्टंट राहिलं आणि सेम केलं तर राईट फूडने, होम फूडने सुद्धा ते राईट वेनेच मिळतं. आणि ते बेस्ट मेथडच आहे की लॉंग टर्म त्याचं फिटनेससाठी, फक्त दिसण्यापेक्षा आतून इनर फिटनेससाठी हेल्प करतं ते. ओके, तो तसं पण आहे. सो आणि डॉक्टर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता जसं म्हणालात की 7-7:30च्या आधी किंवा साधारणपणे सूर्योदयाच्या आधी खा, सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी खा, पण तुम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये रोज इतके पेशंट्स येत असतात आणि क्लिनिकची टायमिंग सुद्धा संध्याकाळची वगैरे असतात, मग अशा वेळेला तुम्ही तुमचं डाएट नेमकं कसं मॅनेज करता?
सो आता जितके जण येतात आणि सगळ्यांना माहितीच आहे त्याबद्दल, पण तरी मी संध्याकाळी तिकडेच खातो, क्लिनिकला Okay. खातो. सो क्लिनिक आता दुपारी इनिशियली मी घरी येऊन 1-1:30ला खायचो आणि संध्याकाळी 7ला खायचो. मग दुपारी उशिरा लागलं की दुपारी 3ला खाणं आणि संध्याकाळी 7ला खाणं, परत पचायचं नाही, भूक लागायची नाही, ते मॅनेज व्हायचं नाही, म्हणून दुपारचं सुद्धा मी आता तिकडेच खातो. सो दोन्ही वेळचं फूड मी तिकडे नेऊनच खातो क्लिनिकमध्येच, कारण की ते इव्हेंच्युअली ते प्रायोरिटी आहे की ते सगळं नाही मिळालं तरी. सो तिकडेच खायचं, एक सर्टन टाइमला थांबवतो, 6:30 ते 6:45 मध्ये थांबवतो, तेव्हा ब्रेक घेतो, खाऊन घेतो आणि परत कंटिन्यू करतो. असंच करतो. आणि त्याच्यामध्ये असंच फॉलो करायला बघतो की सिंगल डाएट खा, सिंगल ग्रेन खा, की दुपारी पोळी भाजी तर पोळी भाजी असेल, संध्याकाळी फक्त फळं असतील. व्यायाम झाला असेल तर सकाळी काहीतरी इतर नाश्ता असेल भारतीय पद्धतीचा कुठलाही. व्यायाम कमी झाला असेल तर नुसतं फळं असतील. अशा टाईपमध्ये ते बसवायला बघतो. असं म्हणून कधीच काही खात नाही का असं काही नाही, बाहेरचं काही खात नाही का, खातो. पण ते सगळे एकदा तुमच्या लक्षात आलं आणि ह्याचं एक्सपिरियन्स केलं, हे सगळ्या गोष्टी फॉलो करून ह्याचे ॲडव्हान्टेज एक्सपिरियन्स केले की त्याचं क्रेविंग राहत नाही. मग कुठे गेला कोणावर तुम्ही खाता, त्याचं पण काही तुम्ही स्ट्रेस घ्यायची गरज नाही की खाऊ का नको, तुम्ही आनंदाने खाते. पण फक्त तुम्हाला कळल्यामुळे तुम्ही त्याच्या मागे मागे जात नाही की एव्हरी टाईम हेच पाहिजे, कुठे गेलं तर हेच पाहिजे. हे नॅचरल इन्क्लिनेशन नाही राहत पुढे, तेवढंच आहे. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की बाहेर खात नाही का, तर येस खातो. तर तेही आम्हाला जाणून घ्यायचं असतं की प्रत्येक वेळेला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलं, म्हणजे तुमच्याकडे असेल किंवा बाकी कोणाकडे असेल, की बऱ्याच वेळेला त्याच्या तुम्ही जसं मगाशी म्हणालात की प्रकृतीनुसार किंवा आजारानुसार सुद्धा हे विशिष्ट प्रकार खाऊ नका किंवा ह्याच्यासोबत हे खाऊ नका, अशा अनेक गोष्टी असतात. पण मग बाहेर गेल्यानंतर जंक फूड खाताना ही सगळी पथ्य पाळली जातातच असं नाही. तर मग बाहेर जाऊन कधी खायचं असेल, मित्रांसोबत असेल, घरच्यांसोबत असेल, तर मग नेमकं ते तुम्ही कसं मॅनेज करता आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला खायला काय आवडतं? ओके, सो बघा आता असं तर काय आवडतं याचं असं आहे की इंडियन टाईपचे स्ट्रीट फूड सर्वच आवडतात, कारण की ते आपण लहानपणापासून खाल्लेले असतात, बाहेर खाल्ले, सो ते आवडतात. पण आता कसं खायचं, काय खायचं, त्याला कसं अंडरस्टँड करायचं, की आता समजा एखाद्याचं प्रोफेशन पण असं असेल की त्याला बाहेरच खावं लागतं सपोज, तर त्याला थोड्या गोष्टी बघायच्या कसं करायचं. फर्स्ट थिंग आहे की खूप फॅन्सी प्रोडक्ट्स खाऊ नका की ज्याच्यामध्ये खूप कलर फ्लेवर घातले आहेत, वरनं सॉससारखं काहीतरी घातलं आहे, वरनं ते स्प्रिंकलर्स काहीतरी घातलं आहे, एखादं क्रीम घालत आहेत, काहीतरी जेली घातले आहेत, असे जे गोष्टी आहेत ते खाऊ नका. तुम्ही बघा त्यात काय बेटर आहे. जे शिळं टाईपचं असू शकतं, आता सगळे बेकरी प्रोडक्ट शिळं टाईपचे असतात की ब्रेड आहे, हे ऑलवेज शिळं असतं. सो ते खाल्लं जात आहे का, की त्याच्याऐवजी दुसरं खाता येईल का, मला भूक लागली वडापाव खायचं, नुसतं वडा खाऊ का, असे टाईप्स ऑप्शन्स घेता आले तर घ्या पहिले, की जे फ्रेशली कुक्ड आहे. भले ते तेल खराब असेल, हे असेल, एवढं जाऊ शकत नाही बाहेर खाणार आहे, तर मग त्यातल्या त्यात बेटर काय. तर मी म्हणेन की मला एकाने मध्ये सांगितलं होतं की मला भूक लागलेली, तर वाटेत मी बघितलं की वडा आहे, तर तो वडा मला त्रास देईल म्हणून मी त्याच्याविषयी एक बिस्किटचा पुडा बरा. तर मी म्हणेन की वडा खा, बिस्किटचा पुडा खाऊ नको, कारण काय फार तर घसा दुखेल, जुलाब होईल वर्स्ट कंडिशनमध्ये. बिस्किट स्लो पॉयझन सारखं आतमध्ये मुरेल, त्यातले कलर फ्लेवर प्रिझर्वेटिव्स वगैरे मुरतील, ते कळणार नाही आणि स्लोली अक्युमुलेट होऊन एखादा मोठा आजार करेल लॉंग टर्म. सो ते इम्पॉर्टंट आहे की कुठलं चॉईस घ्यायचं फूडचं, बरोबर, ते बघायचं पहिलं, पॅकेज आणि हे फूड. दुसरं त्यात पण बघायचं, आता हॉटेलमध्ये खाणार आहे तर तुम्ही बघा की ज्याच्यामध्ये खूप शिळं करायचं चान्स कमी आहे. म्हणजे एखादी इडली सुद्धा सकाळी केलेली संध्याकाळी गरम करून देऊ शकतात, पण डोसा नाही देऊ शकत. मग डोसा त्यातल्या त्यात आपण घालावंच लागेल. असं टाईपचं जे फूड आहे की ज्याच्यात असं करावं लागेल. किंवा भात पण असा जर थोडा स्टीम नाही केला तर आपल्याला थोड्या वेळाने असं जाणवेलच की सकाळचा आहे, कडक झाला आहे, चेंज जाणवतोच. असे फूड जे बघायचे जे तुम्हाला त्यातल्या त्यात आहे. बरं, हे काय. तिसरं, क्वांटिटी ऑफ फूड. बाहेर गेलो की आधीच अट्रॅक्शन असतं की बाहेरचं खाणार, त्यात परत क्वांटिटी जास्ती करून घेतली की ते अजून नुकसान. आपण म्हणू की सेम आलं की खूप आग आहे तर कचरा पण जळेल, तर आपण खाताना जर लिमिटेड स्वरूपाचं खाल्लं तर शक्य आहे की ते जे काही चुकीचं खाल्लं ते पचून गेलं आणि काही त्याला विचार पण करावा लागला नाही आणि मॅनेज होऊन गेलं. सो क्वांटिटी कमी खाणे. सो एखाद्या आगीला समजा एवढंच घातलं तर कसं होईल, तसं टाईप ते विचार करून क्वांटिटी कमी खाणे नेहमीपेक्षा, की नेहमी माझं फिक्स क्वांटिटी त्याच्यापेक्षा मी कमी कसं खातो, हे करायचं. थर्ड थिंग आहे की ते एखादं खायचं झालं, आता मला ऑप्शन नाही आहे, माझ्या फार मनात आहे की मला हे आवडतच नाही, पण आता इथे जातोय खायला लागतं, तर गिल्ट घेऊ नका. मनाचा आणि फूडचा संबंध आहे, आता खाणार आहे ठरलाय ना, लिमिटेड खा पण आनंदाने खा, खाऊन संपवा. असं केल्याने सुद्धा हे सगळं नीट करतं. म्हणजे बघा, एखाद्याला जेव्हा असं स्ट्रेस येतो किंवा कशा गोष्टीचा त्रास होतो, पहिलं रिॲक्शन काय असतं की मी नाही जेवणार. हे काय आहे, फूडशी काय रिलेट केलं गेलं, त्याचा काय संबंध आहे. पण असं होतं की जेव्हा आपण स्ट्रेस घेतो त्याचा इम्पॅक्ट लगेच पचनावर होतो. ते पचनावर झाल्यामुळे नैसर्गिक ॲपिटाईट कमी, भूक कमी लागते आणि खायची इच्छा निघून जाते. एवढा स्मॉल थॉट प्रोसेसने पण होतं. तसंच उलटं बघा, एखाद्या सेलिब्रेशन मोडमध्ये काहीतरी रिझल्ट आला, हे सक्सेस, चला पार्टी करू, काय तर खाऊ पिऊ,
हे कशाला लगेच कनेक्ट करतात, की ते पण फूडशी कसं कनेक्टेड आहे, की लगेच फूडलाच का कनेक्ट करतात, कारण आनंद झाला की ॲपिटायझर येते किंवा भूक लागते. तसंच आपण जेव्हा आनंदाने खातो ते पचायचे चान्सेस वाढून जातात आणि नंतर मग ते खाल्ल्यानंतर गिल्ट घेत बसणार, हे का खाल्लं, हे का केलं, तर ते अगेन नुकसान करणार, ते नीट पचणार नाही, ते केमिकल इम्बॅलन्स करणार, असं सगळं होतं. सो त्याच्यामुळे बाहेर खाताना असं सगळं विचार करून खाल्लं. परत हल्ली एक नवीन प्रकार सुरू झालाय की सगळेजण आउटिंगला डिनरला भेटतात, की डिनरला भेटू, तर ते सुरू. त्याच्यापेक्षा तुम्ही प्लॅन करा संडेला दुपारी भेटा, बाहेर खायचं ठरलंय, प्लॅन आहे, आउटिंग आहे, सगळेजण म्हणून दुपारी बाहेर जा, कुठेतरी खाऊन या. हे चॉईसेस, स्मॉल चॉईसेस जरी घेतले तरी सुद्धा ते फेवरेबल होतं. हेवी खाल्लं गेलं तरी सुद्धा म्हटलं हे पाळलं नाही तर रात्री जेवूच नका, पूर्णपणे स्किप करा, ते पूर्ण भूक लागेपर्यंत स्कोप द्या. असं करून तुम्हाला सगळ्यामधनं एक पळवाट काढत केलं. मग ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे, आता मी म्हणतो की समजा मी आता खातो, पण मग कसं काय, हे कसं काय, मग ते बाधत नाही का? रोजचं जर आपण नीट ठेवलं, रोजच्या गोष्टी कन्सिस्टंटली नीट केलं, तर आधेमध्ये व्हेरिएशन केलेलं काही होत नाही. कॉमन माणसाचं काय होतं, रोजचं पण गडबड, दिसायला फक्त होम फूड खातोय पण रात्री उशिरा खातोय, व्यायाम नाही करत आहे, बैठं काम आहे, क्वांटिटी कळत नाही आहे, असं सगळं रोजचं गडबडमुळे सगळं अक्युमुलेशन आहे, बाहेरचं एक दिवसाच्या निमित्ताने आजार पण. बरोबर. सो त्याला तसं न करता रोजचं नीट ठेवा, आधेमध्ये फ्लक्च्युएशन्स काहीच प्रॉब्लेम करत नाही. आणि ते पण असं झालंच पाहिजे, असं नाही, मग सोशलायझेशन झालं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे, बाहेरच्या लोकांबरोबर जे आहे ते ऍक्सेप्ट करून खाल्लं पाहिजे, पण कळलं पाहिजे की काय काय करू, सोशल प्रेशरमुळे खायचं आहे का क्वांटिटी मग करा. म्हणजे मी काही टीनेज मुलांना असं सांगतो की ते म्हणतात की त्यांना गिल्ट येतं की सगळ्या मैत्रिणी चिडवतील, मित्र चिडवतील की हे काय तू काढतोय पत्ते. मी त्याला म्हणतो तू सांग की मला हे आवडत नाही, मी हे खातो. आवडत नाही म्हटलं की इझी जातं, की कोणी प्रेशर करत नाही. पण नाही मला हे पथ्य आहे, मी पाव नाही खात म्हटलं की सगळे चिडवलं, अरे काय नाटक करतो. बरोबर. हां, पण आपण असे पळवट काढायचे की आपल्याला जर ठरलंय आपल्या मनात की नाही खायचं, तर पळवट कसं काढा, असं सांग आणि असं खा, किंवा ते कोणी फोर्स करत नाही, याला हे आवडत नाही, याला हेच आवडतं, म्हणून पुढे ते विचारत नाही. असं काहीतरी त्याला शोधायचा मार्ग, म्हणजे आपल्याला करायचंच आहे तर आपण मार्ग काढतो तसा टाईप तो मार्ग काढायचा. बरोबर. आणि त्या हिशोबाने सगळं पुढे विचार करायचा. आणि मग एका दिवसामध्ये, म्हणजे जसं मगाचपासून आपण सूर्योदय ते सूर्यास्त असं म्हणतोय, पण त्यामध्ये सुद्धा दिवसभरामध्ये खात असताना काही विशिष्ट गोष्टी पाळायच्या का? म्हणजे सकाळी विशेष करून हेच पदार्थ खा, संध्याकाळी हे खा, किंवा संध्याकाळी हे खाऊ नका, सकाळी हे खाऊ नका, अशा पद्धतीचं काही चक्र पाळावं लागतं का? सो बघा, आता असं आपण धरू की कॉमनेस सगळ्यांना माहिती आहे की मैदा सर्वात जड आहे पचायला. बरोबर. तो मैदा का जड आहे, ते गव्हाच्या आतल्या गोष्टीचं सूक्ष्म पीठ आहे. म्हणजे टेक्निकली बघायला गेलं पिठाच्या ह्याच्यामध्ये तर पिठापेक्षा पण सूक्ष्म पीठ आहे. ह्याने काय कळतं की जेवढं फाईन केलं जातं पीठ धान्याला तेवढं हेवीएस्ट टू डायजेस्ट आहे. ओके. आणि त्याच्यामुळे ते सर्वात हेवीएस्ट म्हटलं तर त्याच्याहून कमी जड काय, मग गव्हाचं पीठ ते चिकट आहे आणि सिमिलर त्याच्यापेक्षा जरा असं फक्त जाड आहे. मग त्याच्याहून कमी जड काय, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, नाचणीचं पीठ, हे सगळे पदार्थ की त्याच्यामध्ये चिकटपणा नाही आहे पण पीठच आहे. त्याच्याहून कमी काय, रवा. त्याच्याहून कमी काय, दलिया सारखे पदार्थ. त्याच्याहून कमी काय तर मग डायरेक्ट धान्य जे डायरेक्ट खातो आपण, तांदूळ, डाळ किंवा अशा गोष्टी, किंवा इतर जे काही असं पोहे, उपमा, रवा, हे सगळे धान्य फॉर्ममध्ये झाले. तर मग असं समजा की सर्वात हेवीएस्ट जे आहे ते दुपारी सूर्य कसा आहे पीकला आहे तेव्हा खायचं आहे. सो दुपारच्या वेळेला तुम्ही पिठाचे पदार्थ सर्व खा, जे काय खायचंय. कधी पोळी खायची, भाकरी खायची, दुसरं काय खायचंय, पिठाचं खायचं, सगळं तिकडे खा. संध्याकाळी ग्रेन फॉर्म मध्येच राहा. मग ग्रेन्समध्ये तुम्ही काही खा, मिलेट्स खा पाहिजे तर, हल्ली मिलेट्सचा फायदा आहे म्हणून ते मिलेट्स खा. पण अदरवाईज तुम्ही सर्व धान्य फॉर्ममध्ये खाल्लं, आमटी खाल्ली, भात खाल्ला, पोहे खाल्ले, उपमा खाल्ले, एक्सेट्रा, हे फेवरेबल आहे. सकाळचा टाइम सात्विक अन्नासाठी ठेवा, की फळं खाल्ली नुसतंच, किंवा नुसतं दूध पिलं, किंवा दूध आणि फळं खाल्ली पण एकत्र नाही खायचं, ते त्याला 1 तास 1.5 तास फरक द्यायचा, दूध फळं एकत्र खाऊ नये. तर तसा फरक ठेवला. किंवा असं काहीतरी नुसतं असं फूड खाल्लं की जास्ती कुक केलेलं नाहीये, हे जास्ती चांगलं ऑब्झर्व आणि बसतं. दुपारी तुम्ही सगळं खाऊन घ्या, जे काय खायचं तुम्हाला, जे सर्वात जास्त इच्छा आहे दिवसभराचं हे आवडतं फूड आहे ते खावा, आणि संध्याकाळला लाईट ठेवा ग्रेन फॉर्ममध्ये, की ते इझी टू डायजेस्ट जातं. आता मधलं फूड टाळा. मी म्हणेन की मध्ये मध्ये बऱ्याच लोकांना सवय असते की काहीतरी तोंडात टाकत राहा, बाजूला काहीतरी बॉलमध्ये ठेवा आणि काम करता करता तोंडात टाका. सो तुम्ही पहिलं शोधा की बरेच मला विचार संध्याकाळी भूक लागलं तर काय खाऊ, संध्याकाळी फरसाण खाल्लं तर चालेल का. आता चालेल का पेक्षा कशाला खातो असं मी विचारतो, म्हणतो भूक लागते. मग मी म्हणतो की भूक लागली तर मग तू जेवत का नाही, नाही तेवढी भूक नसते. मग मी म्हणतो ही कुठली भूक तुझी, तेवढी भूक नाही आणि एवढी भूक. मग तो म्हणतो की थोडंसं इच्छा होते खायची. मग तो थांबला थोडा वेळ तर काय होईल, तो अजून भूक लागेल, असं करत 7ला भूकच लागेल, मग जेवच धरेल. सो मोस्ट ऑफ द फूड कम्फर्ट फूड म्हणून खातो आपण. सो कम्फर्ट फूड टाळायचं, की कशाला खातोय, वेळ जात नाही म्हणून खातोय का दुसरं काय म्हणून खातोय. दुसरं एक मी ऑब्झर्वेशन केलं आहे की
माझ्याकडे काही जण असे म्हणायचे की जॉब IT सारखा आहे, बसून आहे, हे आहे. तरी सुद्धा ते म्हणायचे खूप भूक लागते आणि 4 वेळा खाल्लं जायचं, तिकडे पण एक नाश्ता संध्याकाळी करा, मैद्याचा, घरी येऊन पण भूक लागली खा. तर मी त्याला अनालाइज करायला लागलो की मग भूक कशी लागते ना. एक्झॅक्टली ठीक आहे, तो म्हणतोय भूक लागते तर त्याला काहीतरी रिझन आहे. पण ऍक्च्युली काय झालंय की पूर्वी समजा एखादा माणूस बाहेर पडायचा तेव्हा फिजिकल वर्क खूप करायचा, म्हणजे पूर्ण मेहनत करतोय. त्या मेहनतीमध्ये सगळंच खपायचं त्याचं, की त्याचं फॅट पण बर्न झालं, त्याचं मसल पण यूज झालं, त्याचं प्रोटीन कार्बोहायड्रेट सगळं यूज झालं आणि मग ते फूड म्हणून सगळं मिळालं. आता काय ते सगळं काही काम नाही आहे, थोडं मेंदूचंच काम जास्ती, काम छोटं आहे पण मेंदूचं काम जास्ती. तर मेंदू शुगर खपवतो, शुगर खपतं जास्ती करून. तर जेव्हा शुगर वापरलं जातं तेव्हा शुगर मिळणार कुठून? फूडमधनं. म्हणून एक फॉल्स हंगर जनरेट होतं की हे प्रोव्हाइड करा, खूप मेंदू वापरलाय. त्या हंगरला हंगर समजून फूड खातो आपण, जे फूड खायची गरज नाही. मग अशा लोकांना मी जेव्हा खूप भूक म्हणायचं त्यांना मी सांगितलं की संध्याकाळी खडीसाखर चगळून बघ किंवा 2 काळ्या मनुका चगळून बघ, की ते फिलिंग निघून जातं. संध्याकाळचं क्रेविंग येतं त्यावेळेला हे अंडरस्टँड केलं की नेचर ऑफ जॉब काय, कंटाळा आलाय म्हणजे ते शुगर लो झालं असेल. म्हणून बघा काही लोक चहा पितात मध्ये मध्ये, ते चहापेक्षा त्यातली साखर त्यांना मिळते, ते त्यांना तरतरी देते, तर तेवढं पुरतं त्यांना. असं तसं म्हणून चहा पे असं नाही म्हणतंय, पण हे सगळं नकळत तसं झालेलं आहे. सो ते अंडरस्टँड करून त्या वेळेला तसं करायचं. आपलं कामाचं स्वरूप काय, बैठं काम आहे तरी लगेच कशी भूक लागली, एवढं तर आपण खाल्लेलो, मग मला भूक लागली मग खायला नको, हे असं करून बघूया. आणि त्याचं फिलिंग गेलं की मग संध्याकाळी फक्त जेवूया, म्हणजे एक फूड तरी कट झालं. असं टाईपचं प्लॅन केलं. त्यातलं त्यात थोडंसं विरुद्धार टाळलं. विरुद्धार म्हणजे दूध आणि मीठ हे विरुद्धार आहे. मग आता चहा फरसाण, चहा बिस्किट हे खूप कॉमन, त्यातलं मीठ आणि ह्यातलं दूध हे एकत्र येऊन ते खाल्लं जातं. मग ते छोटे छोटे आजार करतच राहतं, जे लक्षात येत नाही. पण आपण ते फक्त सवय लावून घेतले टेस्टमुळे. अशा गोष्टी टाळल्या. फक्त प्यायचं तर चहा प्या, पण त्याच्यावर खाऊ नका. खायचं तर फक्त खा कधीतरी किंवा हे करा. बरं खाताना भूकच आहे का नुसतं इच्छा आहे, थांबून बघू का काय करू, हे सगळं अंदाज घ्या. असं करून मग मी म्हणेन की तसं म्हणत म्हणत इथे पण षड्रसला डिवाइड केलं. कुठले प्रोटीन आणि हे शोधण्यापेक्षा तुम्ही असं समजा की दुपारचा आहार मुख्य खा व्यवस्थित आणि बाकीचे 2 लाईट खा, असं जरी ठेवलं. मग एखाद्याचं खूप कफ प्रकृती आहे, त्याला भूकच लागत नाही, संध्याकाळी फक्त लिक्विडच घ्या, सूप घ्या, हे घ्या आणि 2 फूड नीट खा. ओके, असं पण ठीक आहे की सकाळचं दुपारचं नीट खाल्लं, संध्याकाळी लिक्विड खाल्लं, असंही ठीक आहे. त्याच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे त्याला व्हेरिएशन होणार. आणि आपल्याकडे अनेकदा असं म्हटलं जातं, विशेषतः डायबिटीस सारख्या किंवा अशा आजारांमध्ये, की भात टाळा किंवा भात खाऊ नये. पण आता तुम्ही जसं म्हणालात की सकाळच्या वेळी पोळी भाजी किंवा अशा पद्धतीचं खा आणि रात्री पूर्ण धान्य खा, भातासारखं. तर मग भात हा आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या देशाच्या दृष्टीने जर का विचार केला तर आपल्यासाठी ते स्टेपल फूड आहे. तर मग भात खाणं कितपत योग्य किंवा अयोग्य? सो फर्स्ट थिंग तर ह्याच्या 2-3 गोष्टी बघायच्या आहेत की कॉमन अंडरस्टँडिंग जे काही आलेलं असतं भात खाऊ नका काय, हे थोडंसं वेस्टर्न मेडिसिनकडनं आलं आहे. आता प्रत्येक पॅथी आपल्या अँगलने ते बघते. वेस्टर्न पॅथी हे मॅनेजमेंट थेरपी आहे की बाबा काय होतं माहिती नाही आहे. समजा असं म्हटलं की एखाद्याला आजार झाला तर त्याला व्हायरल इन्फेक्शन झालं, मग का त्याची इम्युनिटी लो होती, मग त्याची इम्युनिटी का लो होती ते माहिती नाही. तर ते जर माहिती नाही तर मग उपाय काय? तर आमच्याकडे मॅनेजमेंट थेरपी आहे. आता आमच्याकडे अँटीव्हायरल औषध आहे, अँटीबॅक्टेरियल औषध आहे. आता झालेला जंतू आम्ही मारून देतो. वारंवार होतंय काय माहित नाही, काहीतरी मल्टीव्हिटॅमिन घे, काहीतरी हे घे. सो तिकडे जो फॅक्टर आहे ह्याच्यावर आहे, त्या दृष्टीने मॅनेजमेंट करण्यासाठी जे गरजेचं आहे ते पथ्य आहे. ओके, हां, म्हणजे क्युअर करण्यापेक्षा. सो त्याला आपण असं धरून चालत नाही की ते युनिव्हर्सल पथ्य आहे. म्हणजे मी आता काही जण माझ्याकडे येतात जे शुगरसाठी औषध घेतात की त्यांना असं कन्फ्युजन येतं की भात खायचं का नाही. मी त्यांना म्हणतो की तुम्ही दोन्ही घेताय म्हणून प्रॉब्लेम आहे. मग कोण जो डायरेक्ट येतो फक्त आयुर्वेदिक औषध घ्यायला, त्याला पथ्य मी त्याच्यासारखं नसतंच. त्याला कदाचित भात खायला पण लावतो, कदाचित नाही पण लावतो, ते त्याच्या प्रकृतीवर डिपेंड होतं. पण ते करून सुद्धा शुगर खाली पण येते. पण हे कोणाला व्हॅलिड आहे? जो एक औषध घेतोय तर त्या सिस्टममध्ये सांगितलेले पथ्य पाळतोय. मग आपण कसं बघतो की भात हा पचायला हलका आहे. हलका असल्यामुळे काय करणार? आता असं समजा की सगळ्या सिस्टमला एनर्जी कुठून येणार? आपण खाणार, ते पचणार, त्यातनं एनर्जी मिळणार. सो ती टेम्पररी रक्तात काय वाढवण्यापेक्षा त्यात ऑर्गनला जर ताकद आली तर ते सक्षम होऊन स्वतः नीट सगळ्या गोष्टी बनवेल. सो हलका फूड खाणं अगेन फेवरेबल आहे. पण अगेन आपल्याकडे भात खायची पद्धत कशी आहे? आपण पोळी भाजी सगळं खाणार आणि शेवटी थोडा भात घ्या. तो शेवटचा भात जो आहे तो ऍक्च्युअली पोट भरलेलंच असतं. आपण भातासाठी जागा ठेवून पोळ्या खात नाही, पोळ्या पोट बरंच खातो. तो हेवीच होणार आहे, मग त्याच्याने शुगरच वाढणार. मग मी म्हणेन की एकच खातोय ना आपण, एक धान्य खायचं रिझन असते की तुम्ही एकच खाताय ना, मग फक्त भातच खा. आमटी भात, वरण भात, खिचडी. बरं, परत भुकेला अॅनलाइज कसं करा? बरेच लोक काय करतात की एक गृहीत धरतात, मला एवढी भूक लागली आहे सो एवढं मला खायचंच आहे. सो आधीच ते प्लेटमध्ये सगळं भरून घेतात आणि मग येऊन ते टीव्ही बसतो. मग आता एक सायकोलॉजी आली की भरल्यानं ते खायचं आहे, कारण मी ॲज्युम केलंय ते की एवढं पाहिजे. पण तसं नसतं. सो स्मॉल प्लेटमध्ये जाऊन घ्या, स्मॉल प्लेटमध्ये घेऊन खावा. ते संपलं की परत घ्या. खूप भूक भागली ना, आता नेक्स्ट स्टेज गरज आहे घ्या.
असं करत करत तो हलकेपणा आईपर्यंत गेला. तसं खाल्लं, मॉडरेशनमध्ये ऑल फूड खाल्लं, सगळं फूड मॅनेज करू शकतं. निसर्गामध्ये असलेलं सगळं फूड कुठल्याही विकाराला खूप वाढवणार नाही मॉडरेशनमध्ये खाल्लं की. हेवी खाल्लं की सगळेच फूड, सिम्पलेस्ट फूड, ते सुद्धा नुकसान करतं. आणि परत काय होतं, वेस्टर्न मेडिसिन अजून इव्हॉल्व्ह होते. सो उद्या बरेच थिअरीज अजून नवीन निघतील. मग जुने थिअरीज फॉलो केलेल्यांना त्रास होऊ शकतो की अरे हे थिअरीज फॉलो केले, आधी असं मानलं जात होतं, आता नवीन मानलं जातं, अजून टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते, ते म्हणतात की हे खाऊ नका आता. पण त्यातल्या त्यात मी म्हणेन की ॲटलिस्ट आयुर्वेदिकमध्ये असं आहे की शाश्वत आहे. सुंठ जे आहे, आलं जे आहे, ते लहानपणापासून जे काय ऐकून माहिती आपल्याला की त्याचे गुणधर्म आहे ते आयुष्यभर तेच राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल नाही होणार आहे, त्याचे थिअरीज चेंज नाही होणार आहे. ते जेव्हा थिअरीज चेंज नाही होणार आहे त्याच्यामुळे त्याचे प्रिन्सिपल्स लॉंग टर्म काम करतात. आता काही जणांना असं होतं की समजा एक कॅटेगरी लोक आहेत, सगळ्यांना सेम नसेल तरी काही कॅटेगरीना समजा मी ठरवलं की ह्यांच्या प्रकृतीला भाताचा उपयोग आहे, त्याला टेम्पररी चेंजेस नुकसान पण दिसतं की थोडे वाढलेत काही गोष्टी रिपोर्ट्समध्ये, पण आतून फ्रेश वाटत असतं. मग मी त्यांना समजवतो की आतून फ्रेश वाटतं कारण ऑर्गनला हेल्प होतं, तर तुम्ही थोडं पेशन्स ठेवा, मग 2-4 महिने हळूहळू ते रिपोर्ट्समध्ये पण बेटर येतं. सो हे असं काही नाही आहे की ते व्हेरी होणार. अगेन मी म्हटलं की जनरलाइज बघायची सवय लागली की आजाराला जनरलाइज बघा, शुगरला हे पथ्य, ह्याला हे पथ्य, प्रकृती वाईज चेंज होईल. बाकीच्या त्यांच्या रुटीन आणि ह्याच्याप्रमाणे आपण जे दिवसभर विचार करणार त्याच्याप्रमाणे डायजेशन, आपण जे वागणार त्याप्रमाणे डायजेशन, आपण जे हालचाल करणार त्याच्याप्रमाणे डायजेशन, एवढ्या सगळ्या फॅक्टर्सवर आहे. तर प्रत्येकाचं युनिक आहे. सो त्याला युनिकच कस्टमाइज करून द्यावं लागतं की तुला सॉल्व करायचं आहे शुगर, तर तुला वेगळ्या पद्धतीनेच मला करावं लागेल की तुझ्यासाठी हे राईट आहे. बरोबर. हां, किंवा त्याच्यात हे लॉजिक नाही आहे खरं की कुठलं देऊ कुठलं नाही. कधी हे लागेल, कधी ते लागेल, कधी त्यांच्या पूर्णपणे त्याच सेम डाएटला ठेवावं लागेल मला की जे ॲलोपॅथीमध्ये पण सांगितलं जातं की तेच करा, तेच त्याला राईट होईल. ओके. कधी थोडं मॉडरेशन करावं लागेल, थोडं चेंज करावं लागेल, थोडं पूर्ण वेगळं करावं लागेल, असंही शक्य आहे. पण त्या सगळ्या पॅटर्नने केल्यावर ते चेंज होऊन त्याचं चेंज होत राहतं. सो असं काहीच नाही आहे. दुसरं थिअरी असं आहे की जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण बघायचं की ह्याच्या थ्रू आलं आहे का, म्हणजे आपल्या सॉईलच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे का, हे कुठून आलं इन्फॉर्मेशन. कुठेतरी आपण वाचतो की हे धान्य खावा, फॉर एक्झाम्पल ओट्सचा फॅड होता मध्ये, ओट्स खा, ओट्स आपल्या जमिनीत उगवतं का, सो उगवत असेल तर ते आपल्या शरीराला उपयोगी आहे. आपल्या जे जमिनीत उगवत नाही तेवढं उपयोगी नाही आहे. मध्ये आलेलं की किवी खायचं सगळेजण, प्लेटलेट वाढवा, किवी खायचे. सो ते ठीक आहे, किवीने वाढत असेल, पण विषय आहे की तुम्ही खाते तो किवी कुठला आहे, 1 वर्ष आधी झाडावरनं काढलेला असणार आहे, तो स्टोरेजमधनं हळूहळू करत तुमच्या हातात आलाय, मग त्याच्यामध्ये ते वाढणार आहे का, नुकसानच होणार आहे. सो ते बघायची गरज आहे की हे कुठल्या सॉईलबद्दल इन्फॉर्मेशन आहे. एखादं फळ तिकडे ऑलिव्ह ऑइल उपयोगी आहे, किवी उपयोगी आहे, तिकडे जिकडे उगवतं ज्या सॉईलमध्ये तिथे ते उपयोगी आहे. ते आपल्याला इन्फॉर्मेशनचं ओव्हरलोड झालं आहे इंटरनेटमुळे, मग आपल्याला सगळं ते खातात ते बेस्ट आहे, रिसर्च झालं आहे, मग आपण या देशात राहून सुद्धा ते खायचं, हे लॉजिकल नाही आहे. आपण तिकडे राहणार, तिकडचं खावा. म्हणजे इव्हन कितीतरी जणांना मी जे बाहेरचे माझे आहेत जे लोक नातेवाईक कोणी जातात फॉरेनला, त्यांना मी सांगतो तिकडचं खा. ओके. तिथलं ग्रेन्स जे उगवतं, तुम्ही तिकडे जाऊन इंडियन कुकिंगच करत बसू नका, गरज नाही आहे. हे प्रिन्सिपल्स वापरा की कुठे मसाला घालायचे, कुठे काय घालायचे, पण तिथली ग्रेन्स शोधा, ते घाला, ते तिथे बायोलॉजिकली राईट आहे, जॉग्राफिकली बायोलॉजिकली ते सुटेबिलिटी, तर ते कराने की कुठून सोर्स आहे इन्फॉर्मेशनचं ते बघणे, मग त्यामुळे कुठला आहार खाणं हे जॉग्राफिकली आपल्या इकडे उगवतं ते सगळं आपल्याला सुटेबल असू शकतं. थर्ड थिंग असं पण आहे की समजा तुम्ही नॉर्थ ईस्टला बघा, कोकणात बघा, जिकडे जे जास्ती उगवतं आणि लहानपणापासून तुम्ही जो आहार खाल्लाय ते तुमच्यासाठी सात्म्य आहे, ते तुमच्यासाठी बॉडीला यूज टू आहे. त्याला पूर्ण बंद करून डिफरंट डाएटला जायची गरज नाही आहे. ते तुम्ही ठेवूनच थोडं ॲडिशन सबट्रॅक्शन करा. सो त्याला एक ओक सात्म्य म्हटलंय की एखादं डाएट चुकीचं जरी असेल पण लहानपणापासून रोज घेत आहे ते तुम्हाला सात्म्य होऊन जातं. सो जे तुमचं बेसिक डाएट आहे ना त्याच्या विरुद्ध जायची फार गरज नसते, त्याला थोडं मॉडिफाय करा, क्वांटिटी करा, मॉडरेशन करा, सगळे चेंजेस करा. सो मॉडरेशनमध्ये खाणं, अंडरस्टँड करणं, भुकेप्रमाणे खाणं, ह्याला फोकस जास्ती असलं पाहिजे. सो अगेन तो आहे की भात नुकसान आहे का, बरं भात नीट पचतंय असं खाल्लंय का, भूक लागेल असं खाल्लंय का, चावून खाल्लंय का, क्वांटिटी कळली आहे का किती खायची, हे सगळं खाल्लं तर नाही आहे, फायदाच आहे. मग हे सगळं नाही केलंय का, नुकसानच आहे, सगळ्याच गोष्टी त्यांनी वाढणार आहे. सो बेसिकली हे असं आहे. सो बेस अंडरस्टँड केलं तर कुठलं खायचं नंतरचा भाग आहे. सो पहिलं ह्याच्यावरच झालं पाहिजे की सगळ्यांनी या गोष्टींवर जास्ती फोकस केला पाहिजे की कधी खातोय, कसं खातोय. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेकदा असं असतं की दुपारचं जेवण झालं की त्यानंतर साधारण एक 4 वाजता एक चहाची सवय असते, काही काळानंतर ती सवय होऊन जाते आणि मग 4 वाजता चहा नाही मिळाला तर मग थोडंसं बेचैन व्हायला होतं. किंवा अनेकांना अशी सवय असते की सकाळी चहा प्यायल्याशिवाय प्रेशर येत नाही, अशी त्यांची थोडीशी असते. तर ह्या सगळ्या शास्त्रीय आधार किती आहे का हे फक्त थोडंसं मानसिक जास्त आहे? बरोबर. आता हे कसं होतं की जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चहा मुळात भारतात नव्हता
आणि नंतर आणलं आणि ब्रिटिश आले तेव्हा ते सगळं झालं. पण बेसिकली चहा असा प्रकार आहे की तो एक प्रकारचा स्टिम्युलंट आहे. स्टिम्युलंट म्हणजे समजा एखादा उठत नाही आहे तर त्याला आपण कसं उठवतो की उशिरा जरी झोपला आहे पण सकाळी कॉलेजला जायचं त्याला आपण उठवतो, उठ उठ उठ, धक्का मारतो, पाणी मारतो. हे असा धक्का स्टार्ट बॉडीला देण्यासाठी ते आहे. पण धक्का स्टार्टची गरजच का पडते अगेन असं विचार केला की सेम आहे की रात्री आपण उशिरा जेवतो, ते पचत नाही सकाळपर्यंत, बॉडी रेडी नसते उठायला, बॉडी सांगत असते की झोपा, अजून आमचं काम झालेलं नाही आहे. हां, सो झालेलं नाही तरी आपल्याला उठून काम करायचं आहे. मग आपल्याला ते डल असतं, मग ते घालवण्यासाठी स्टिम्युलंट लागतो, म्हणून त्याची सवय लागली. आणि मोस्ट ऑफ द लोक हेच करत असल्यामुळे नॅचरली फील व्हायला लागलं की गरज तर आहे, त्याच्याशिवाय तरतरी येत नाही, आणि ते झालंय. सो ते अगेन सेमच आहे. आता फॉर एक्झाम्पल असं म्हणूया आपण की आपल्या समजा घरात आता बरेच पाहुणे आहेत, मग त्याच्यामध्ये पहिलं काम कशात जातं की फक्त खाणं पिणं झोपणं त्यांचं लक्ष देणं ह्याच्यातच वेळ जातो. तेव्हा आपण मोठे मोठे साफसफाई काढून बसतो का बरेच पाहुणे असताना? नाही. मग समजा ते सगळे गेले, त्यानंतर रिकामी सुट्टी पण मिळाली, 2-4 दिवस सुट्ट्या काढल्या, मग आपल्याला एक्स्ट्रा कामं दिसायला लागतात की वेळ आहे घरी, आता चला हे एक राहिलंय कपाटावरायचं, चला ते करूया. हे जसं करतो आपण तसं बॉडीचं पण आहे, कितीतरी फिनिशिंग वर्क बॉडीला करावं लागतं. आपण जेव्हा दिवसभर ऍक्टिव्हिटी करतो ना तेव्हा चालताना पायाकडे सर्क्युलेशन द्यायला पाहिजे, तुम्ही विचार करता मेंदूला द्यायला पाहिजे, तुम्ही जेवताय पोटाला द्यायला पाहिजे, असं फुल ऍक्टिव्ह मोडमध्ये असतं बॉडी. तुम्ही झोपता तेव्हा ते शांत असतं, तुम्ही ऍक्टिव्हिटी देत नाहीये. मग उरलेली कामं फिनिशिंग वर्क करायची. त्या फिनिशिंग वर्कमध्ये पण आपण रात्री आता ते बाजूला ठेव, हे जेवणच पचव, म्हणून असं आपण रात्री जेवण दिलं की ते पचवण्यातच एवढा वेळ जातो पुढे की ते फिनिशिंग वर्क नीट करत नाही. फिनिशिंग वर्क म्हणजे काय की सूर्यकिरणाकडनं विटॅमिन डी मिळालंय, त्याला कसं विटॅमिन डीला बनवून आतमध्ये टाका, हिमोग्लोबिन कसं बनवा, हे सगळं रेडीमेड मिळत नसतं, हे सगळे कंपोनेंट्स मिळतात फूडमधून, ते बनवाबनवी सगळी आत चालते आणि ती सायमल्टेनियसली दिवसा पण चालत असते, पण त्याच्याबरोबर रात्रीला मेजर काम होतंय सगळं की जे जे गरज आहे सगळं बनवलं आणि नीट तयार केलं. पण हे जेव्हा होत नाही तेव्हा काय होतं, आपण जेव्हा उशिरा खातो तेव्हा असं होतं की ते प्रायोरिटी आहे, ते पोटात अन्न असं ठेवू शकत नाही बॉडी, तर ते पचवायलाच लागतं, मग ते प्रोसेस करायला लागतं. ते पचवण्यासाठी जास्त वेळ जातो कारण की आता सूर्यकिरण पण नाही आहे सपोर्टला, मग ते प्रोसेस करून स्लोली करायचं आहे. मग जी राहिलेली काम आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात, एक तर बॉडी म्हणतं की एवढं सगळं शक्य नाही, तर 2 गोष्टी बनवत नाही, मग त्याची डेफिशियन्सी निघते, की डेफिशियन्सी निघते मग त्याचे सप्लिमेंट घ्या, असं सुरू होतं. पण ते सगळं काम ह्याच्यामुळेच अडलेलं असतं, हे लक्षात येत नाही की रात्री खाण्याचा, रात्री उशिरा खाण्याचा आणि मला B12 डेफिशियन्सीचा काय संबंध आहे, ते मी सप्लिमेंट खात नाही, मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मला मिळत नाही, एवढंच लोकांची समजूत आहे. असं नाही, मिळत सगळं आहे. मग त्याला मी म्हणतो बा तुझ्यात 200च आहे, तुझ्यात 100च आहे, ती 100 कुठून आलं? तू जर काहीच खात नाही तर 100 तरी कुठून, 0 का नाहीये तुझं? तू जर व्हेजिटेरियन आहे तर कुठून तरी येत आहे, म्हणजे फक्त ते नीट ऑब्झर्व होत नाहीये तुला, ते पाय तेवढं प्रमाणात वाढत नाही कारण की तू बाकीचे फॉल्ट करतोय. सो असं पण आहे की उशिरा खाल्लं की हे सगळे फंक्शन्स डिस्टर्ब होतात. मग असं समजा की लवकर खाल्लं की सगळं संपतं, आणि सगळं संपल्यामुळे जेव्हा फिनिश होतं नीट काम तेव्हा बॉडी आपल्याला अचानक जाग देतं. मग आपल्याला काहीतरी वाटतं बघा 4ला डोळे उघडले, आज 5ला डोळे उघडले, जेव्हा ते काम संपतं तेव्हा आपली झोप, आता गरज नाहीये रेस्टची, आता तुम्ही उठा. आणि ते कॉमनली होत नाही कारण की लोक उशिरा येऊनच खातात आणि मग लगेच झोपतात. सो ते लगेच बॉडीला एवढं प्रेशर असतं सगळ्यात परत उठायचं, मग सगळं ते थोडं थोडं बनवा, टॉक्सिन बनवा बाजूला ठेवा, टॉक्सिन बनवा बाजूला ठेवा, असं करत शरीर चालतं आणि त्याच्यामुळे सकाळी धक्का स्टार्टच लागतो आणि त्याच्यामध्ये चहाची आणि ह्याची सवय लागली. एखाद्याला ही सवय त्याने लावले लवकर जेवायची किंवा काय, तर इव्हेंच्युअली त्याची चहाची सवय नॅचरली सुटेल की क्रेविंग कमी व्हायला लागतं, नॅचरली गरजच भासत नाही, असं लगेच तलब पण येत नाही, भासली नाही की ते आपोआपच कमी होणार. तसं एक झालंय. परत ते इव्हन ते सोशलायझेशन झालंय की कोण 4 लोक भेटलं तर चहा पिलं की त्याच्याबरोबर, तसं पण कधी कधी केलं जातं. किंवा दुपारी पण सेम आहे, आपण हेवी खाल्लं तर झोप येत असते, परत धक्का स्टार्ट पाहिजे, परत ते चहा लागतो, असं पण झालेलं आहे. सो तसं सगळं ते सवयीमध्ये मुरलेलं आहे आता. पण तसं म्हणायला गेलं तर तो चहा पण, आपला चहा तसं काय फायद्याचा तो चहा नाहीये, म्हणजे चहा पण चांगल्या क्वालिटीचा आपण पितोय का? नाहीये. ते पान जाळून त्याचं पावडर केलेलं असते ते आपण पितोय चहाच्या नावाने. सो ते पानच नुसतं प्या, त्याचा अर्क काढून तरी ठीक आहे, त्यातल्या त्यात एखाद्या वनस्पतीचा अर्क पिताय, एवढं नुकसान नाहीये. तर त्याच्यामुळे ते सगळं आपल्याला कालांतराने लागलेल्या सवयीला आपण युज टू झालोय आणि त्याच्याशी होत नाही, सायकोलॉजी झालेली आहे, त्याच्यामुळे सगळं होतंय पुढे असं. आणि मग सायकोलॉजीचा जेव्हा आपण विचार करतो, मगाशी तुम्ही जसं म्हणालात की आनंदात असलो की आपल्याला भूक लागते किंवा राग आला, कुठेतरी आपण स्ट्रेसमध्ये असलो की भूक लागत नाही, तर मग मानसशास्त्र किंवा मनोविज्ञान आणि आपला आहार किंवा आपलं आरोग्य ह्याचा कशा पद्धतीने संबंध जोडता येईल? आता बघा की खूप कडे असं होतं की काही जण अँझायटी आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, तर जेव्हा ते असे कोणी येतात किंवा त्यांना कोणी डिप्रेशनच्या गोळ्या देतं, अँझायटीच्या गोळ्या देतात, तर त्याचं बरंचसं
कनेक्शन मी त्यांच्या लाईफस्टाईलशीच जोडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं प्रकृती आहे, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. वात प्रकृतीवाले जास्ती करून अँझायटी, पॅनिक अटॅक्स अशामध्ये जायचे चान्सेस जास्ती असतात. त्यांचं नेचर मुळात रेडी आहेत ते, त्यांनी अजून डिस्टर्ब केलं सगळं. म्हणजे तो माणूस समजा जागरण करायला लागला, त्याला 9 तासाची झोपायची गरज होती, पण तो जागरण करतोय. तो जागरण करायला लागला, त्याचा वात अति वाढणार आहे, अजून डिस्टर्ब होऊन त्याला असे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे. ओके. आणि त्याला वाटतं की हे माझ्या विचारांमुळे, सर्कमस्टन्सेसमुळे, ह्याच्यामुळे होत आहे, असं त्याला वाटत राहतं. मग त्याच्यासाठी त्याला वाटतं की मला आजार झाला आहे. पित्त प्रकृती आहे, त्याचं ॲरोगन्सकडे, इगोकडे, ॲम्बिशनकडे, काही करून मिळवायचंच आहे ह्याच्याकडे, ह्याचा इम्पॅक्ट त्याला होणार. आणि कफवाल्याला डलनेसकडे, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये ह्याच्यामध्ये जास्ती जाऊ शकतो. ओके. असं टाईप नॅचरल त्यांच्या बॉडीचा कल असतो. आणि आपण एका घरात समजा 4 माणसं आहेत, 4 माणसांची प्रकृती वेगळी असू शकते. 4ही माणसं सेम फूड खातो, आपण सेम टाईमला खातो, हे मुळात राहून दे. सो कितीतरी वेळा सायकोलॉजी कसं आहे की त्याला आपण एखादा आला तर त्याला फक्त रुटीनमध्ये बसून दिलं, तू हे काम कर, तू लवकर झोपायला लाग, तू या टाईमला उठ, तू खाणं तू हे रॉंग करते, 3 वेळाच्या ऐवजी 5 वेळा खा, तू हे नीट कर, एवढंच फक्त सांगितलं, तू तेवढं ऐक, बाकीचं सोडून दे. त्याचा मोर दॅन 50% पार्ट तिकडे निघून जातो की त्याचा आजार कंट्रोल होऊन जातो, अँझायटी कंट्रोल होऊन जाते, डिप्रेशन कंट्रोल होऊन जातं. मग काय झालं, मग पुढे आहेच की मग आता म्हणजे आपण असं म्हणू की काही गोष्टी हॅबिटमुळे झाल्या, काही गोष्टी कंडिशनिंगमुळे झाल्या, लहानपणापासूनची कंडिशनिंग आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. पण तो नेक्स्ट लेवल आहे की आधी तुम्ही त्यांचे हॅबिट्स नीट करा की 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्याला कॉन्फिडन्स तरी येतो की आपल्याला चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय, उठलं की डिप्रेशनवर उठलं फ्रेश वाटतंय. की मग तुम्ही त्याला सांगितलं आता व्यायाम कर, आता ते कर, आता तू हे पुस्तक वाच, आता गीता वाच, आता हे विचार कर, या पद्धतीने विचार कर, ते पर्स्पेक्टिव्ह चेंज कर, त्याला पटणार आहे, त्याला जमणार आहे. पण त्याच्या आधी त्याला डायरेक्ट सांगून हे सायकोलॉजी सॉल्व्ह पण करता येत नाही, कारण की हे रुटीन नीट नाही. सो त्यामुळे असं नाही करता येत की सगळंच आपण नुसतं कंडिशनिंगला रिलेट केलं की सिच्युएशन असे होते, त्याचं असं झालं, हे असं नसतं. हे पण झालेलं असतं त्याच्यासोबत की त्याने केलेलं असतं. सो एवढा रोल या लाईफस्टाईलचा इम्पॉर्टन्स. माझे एक आता ओळखीचे आहेत, त्यांनी आता रिसेंटली काही UPSCच्या स्टुडंटचे क्लासेस वगैरे घेतले. ओके. सो त्यांना खूप तिकडे शिकवायला जातात ते, पण त्यांना खूप इंटरेस्ट होता की हे करायचं म्हणजे आयुर्वेदाच्या वेआउटने बघायच्या गोष्टी. आणि ते डॉक्टर नाही आहेत, पण ते स्वतः शिकले त्या ह्याच्याने. ओके. ते अंडरस्टँड केलं. तर त्यांनी असं ऑब्झर्व केलं की कितीतरी मुलांना फक्त त्यांचं UPSC मुलांना काउन्सिलिंगसाठी म्हणून तिकडे त्यांना घेतलं की काउन्सिलिंगसाठी, स्टुडंट काउन्सिलिंगसाठी जॉईन व्हा. आणि त्या काउन्सिलिंगसाठी ते मुलं यायचे, त्यांना ते फक्त आयुर्वेदाच्या प्रमाणे प्रकृती अनलाइज करून रुटीन करून द्यायचे की त्याच्याने त्यांचे पर्सेंटेज वाढले, फोकस वाढला, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. आणि त्याच्यावर तो गेलाच नाही अजून. बरं. मग त्याच्या पुढे अजून समजा बोला या स्टेजला सुद्धा गेलं नाही. तेवढं केल्याने सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत आणि ग्रोथ दिसत आहे. सो एवढा इम्पॅक्ट जर होऊ शकतो ऑल फील्डमध्ये, सेपरेटली फक्त हे अंडरस्टँड केलं की. सो अर्धा सायकोलॉजी ते इकडेच झालं. आता ते केल्यानंतर उरलेलं आहे ते आहे, मग त्याला वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळे उपाय आहेत, काही वाचन आहे, स्पिरिच्युअलिटी काही जण फॉलो करू शकतात, असं सगळे उपाय आहेतच पुढे. किंवा औषधं पण अशा ठराविक आजारांना आयुर्वेदात पण आहे. सो तो पण उपाय आहेच. आणि तुम्ही आत्ता जसं म्हणालात की वाचन, स्पिरिच्युअलिटी किंवा अनेक छंद, तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुमच्या बाबतीत सुद्धा पडलेला प्रश्न असतो की इतके सगळे रुग्ण तुमच्या आजूबाजूला असतात की प्रत्येकाचे, तुम्ही जसं मगापासून म्हणता की कस्टमायझेशन लागतं, प्रत्येकासाठी एक वेगळी ट्रीटमेंट फॉलो करायला लागते, प्रत्येकासाठी एक वेगळा मार्ग निवडावा लागतो. तर ह्याचा सगळ्याचा स्ट्रेस तुमच्यावर सुद्धा असणार आहे. तर मग अशा वेळेला तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी किंवा तुम्ही तुमचं एकूण आयुष्य कसं जगता? सो बेसिकली असं करावं लागतं की आता समजा एखाद्या दिवशी, आता मी जसं म्हटलं की मी पहिलं तर हे बेसिकच फॉलो करायला बघतो की टाईम टेबल नीट राहिला तर 50% गोष्टी इझी होणार आहे. उद्या जर मी समजा उशिरा जाऊन जेवायला लागलो, उशिरा झोपलो, उशिरा उठलो, असं टाईम टेबल केलं, आता माझं कामच असं आहे, सो मी 10ला आलो, उशिरा जेवलो, मग मला 10ला जायचं, सो मी 8ला उठू शकतो, असं करत राहिलो तर ते जमणार नाही. ते फटीग येणार, मेंटली मी अलर्ट राहणार नाही असं. आणि असं मी 1-2 दिवस जरी केलं की कधीतरी खूप दगदग, तरी सुद्धा मला दिवसभर डल वाटतं. ह्याचं ऑब्झर्वेशन आलेलं आहे. सो त्यामुळे मी ते त्याच्यावर राहतो की हे बाकीच्या गोष्टी मला नीट केल्या पाहिजे. सो ते एक काय. दुसरी गोष्ट, स्वतःसाठी 2-3 तास तरी द्यावे लागतात रोज. सो ते म्हणा सकाळचा टाईम त्याच्यासाठीच ठेवल्यासारखं आहे की ते स्वतःसाठी द्या. मग व्यायाम आहे, काही तुम्हाला इतर कोणाला काही दुसरं काय करायचं आहे, वाचन करायचं, काय करायचं, पण असं केलं म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांचा प्रॉब्लेम फास्ट स्टार्ट केल्याने होतं की ते एंडला येतात, एंडला झोपतात, पटकन उठतात पण असं की त्यांच्या डोक्यात असते की झोप मॅक्सिमम मिळावी. सो कट टू कट उठायचं, पटापट आवरायचं. मग ते स्टार्टिंगपासूनच गाडी अशी फास्ट लागलेली आहे की ते पळापळ, ट्रेन पकडा, सगळंच फास्ट. मग दिवसभर पण ॲक्टिव्हिटी 10 शक्य तर 20 आहे असं.
माझ्या बाबतीत पण होतं की एवढे बघायचे तेवढे बघायचे, पण ते कसं, पण मग सकाळी जर स्लो स्टार्ट केलं, आपल्यासाठी उठलं, जे काही ऍक्टिव्हिटी स्लो केलं, थोडा व्यायाम केला, थोड्या गोष्टी केल्या की ते स्लो स्टार्ट होतं, माइंड तिकडेच अर्धा स्लो डाऊन झालं असतं, तिकडनं इझी असतं मग मॅनेज करणं. हा, म्हणजे आज मी फास्ट स्टार्ट केला आणि पटकन गेलो तर जो येईल त्याच्या मी वैतागीन, चला चला पटकन झाला, पण मी शांतपणे गेलो तरी त्याला तेवढंच बघतो मी, पण त्याच्यामध्ये माझ्या आतलं हे कमी असतं, इंटेन्सिटी जी बघायची आहे किंवा पॅनिकनेस कमी असतं, तर टाइम तेवढंच लागतं बघायला. सो हे जे अंडरस्टँडिंग आहे ते इम्पॉर्टंट आहे कळायला, की स्लो स्टार्ट करण्यासाठी लवकर उठून आपल्यासाठी टाइम देणं, हे करायला लागलं की ते इव्हेंच्युअली सगळ्यासाठी मार्ग भेटतो की काय करायचं. बरं, दुसरं असं करावं लागतं की आता स्पिरिच्युअलिटीच्या वेने म्हणू की थोडंसं नॉन अटॅचमेंट प्रॅक्टिस करावं लागतं, की असं किती वेळा त्रास व्हायचा. सुरुवातीला असं व्हायचं की नवीन नवीन पेशंट बघताना मी काही जणांना मी समोरून फोन करायचो, कसं आहे आता, तर असं वाटून द्यायचं की बरं झालंय का नाही किंवा काय, पण तसं करून फायदा नाही, की कारण काय, काही जणांचं मला असं पण दिसतं की याला सहज शक्य आहे बरं करणं, फक्त हा पाळत नाहीये. सो त्याच्या मी खूप मागे लागायचो की तू असं कर, त्याच्या नातेवाईकाला सांग, ह्याला सांग, त्याला सांग, की ह्याला समजवा, ह्याला समजवा, पण तो करणार नाही. सो इव्हेंच्युअली माझ्या लक्षात आलेलं असतं की हे माझ्या हातच नाही आहे, मी ते कंट्रोल करायला बघतोय, फक्त हे माझ्या हातात नाही आहे. हे जेव्हा शिकलं की ते इझी होतं, की इथे असताना मी तेवढ्याच इंटेन्सिटीने सांगेन, पण तो बाहेर गेला की विषय संपला, की माझ्या डोक्यात ते फार राहणार नाही. हे प्रॅक्टिस करायला शिकलं की ते थोडंसं इझी जातं, की मी ते कॅरी फॉरवर्ड केलं पुढे, की त्या सगळ्यांचाच विचार करून असं टेन्शन घ्यायला होणार नाही, पण समोर आलं की तेवढंच मी विचार करेन तू का नाही करत आहे, त्याच्या मागे ते इम्पॉर्टंट आहे, पूर्णपणे त्या कामाला जस्टिस झालं पाहिजे. सो ते मी करेनच, पण ॲट द सेम टाइम ते बाहेर पडलं की थोडं सोडता आलं पाहिजे. ते आधी नाही जमायचं, हळूहळू विथ टाइम आता जमतं ते, तर त्याच्यामुळे थोडं इझी होतं. असं नाही की हे मग फक्त मग कामाचा हेक्टिकनेस असतो की एवढे बघा ते बघा, ते हेक्टिकनेस असतं, पण त्याच्यानंतर पण हे सगळं बाकी केल्यामुळे थोडं ते बॅलन्स आउट होतं सगळं. आणि मग रिलॅक्स होण्याकरता मूवी असेल, नाटक असेल, संगीत असेल, ह्या सगळ्याचा आस्वाद तुम्ही कसा घेता? हो, सो मूवीज भरपूर बघतो मी, तर बरेच प्रकारचे बघतो, सगळ्या लँग्वेजेसचे बघतो, ते सगळे कॅटेगरी बघतो. म्युझिक पण आता कमी झालं आहे, पण म्युझिक खूप ऐकायचो आधी. आता ते असं म्हणा की विथ टाईम थोडं चेंज होतं. आता इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट आहे का, इन्फॉर्मेटिव्ह मटेरियल आहे का, हे जास्ती झालं आहे. बरं, त्यात इझी होऊन जातं की ऑडिओ पण आहे, मग नुसतं ऑडिओ ऐकता येतं, कामं करता येतात, की व्हिडिओ जरी नाही बघितला असं काहीतरी मी करतो, किंवा येता जाता काहीतरी ऐकतो वाटेत त्याचा 5-5 मिनिटाचं. आता सलग बसून 4 तास बघा, हा जरी टाईम नाही मिळाला तरी 15 मिनिटाच्या स्लॉटमध्ये थोडं ऐका येतात, ते सुद्धा हेल्प करतं, आणि ते सुद्धा रिलॅक्स व्हायला पण हेल्प करतं, आणि इन्फॉर्मेटिव्हमुळे ते इंटरेस्टिंग पण वाटतं की काहीतरी असं. सो असंच कुठेतरी त्याला वे आउट असतो. आणि कमिंग बॅक टू आहार, मगाशी तुम्ही म्हणताना पटकन म्हणालात की शाकाहार आणि मांसाहार, तर आपल्याकडे सुद्धा आयुर्वेदाप्रमाणे मांसाहार हा कितपत योग्य मानला जातो, किंवा किती कशा प्रकारे तो केला पाहिजे? सो बघा, आता मांसाहार आयुर्वेदामध्ये कुठेही रिजेक्ट केलेलं नाही आहे, की त्याला सगळं डिटेल्स दिलेलं आहे की कुठला मांस कसा खायचा, कुठल्या प्राण्याचा कसा खा, कुठल्या पक्षीचा कसा खा, खूप डिटेलिंग केलेलं आहे की कुठल्या एरियामधल्या प्राण्याचा खायचं आहे, तर ह्याला खूप डिटेलिंग आहे. पण ॲट द सेम टाइम हे मस्टच आहे, हेच खाल्लं पाहिजे, रोजचा हेच पाहिजे असं इन्सिस्ट केलेलं नाही. त्याला दिलेलं आहे कोणी खा, कसं खा. पण ओव्हरऑल तुम्ही जर बघाल, आता तुम्हाला याच्याबद्दल जनरली पण खूप कडे इन्फॉर्मेशन मिळेल. ओव्हरऑल तुम्ही बघाल तर आपली बॉडी रचना हे जास्ती करून हर्बिव्हरस ॲनिमल सारखी आहे, कार्निव्हरस ॲनिमलपेक्षा. कार्निव्हरस ॲनिमलचं नेचर असतं की त्यांचे दात फाडून गिळण्यासाठी असतात, गिळल्यानंतर त्याची पचनक्रिया लॉंग रनिंग स्लो डायजेशनसाठी डिझाईन असते, आणि आपली असते की जास्ती चिव करून खाणे ह्याच्यासाठी डिझाईन असते. जसं गाई बघतो, हरिण बघतो आपण असे, तर तशी जी डिझाईन असल्यामुळे टेक्निकली आपल्याला तेवढं पचायला डिफिकल्ट असतं ते जरा. म्हणून त्यातल्या त्यात मी म्हणेन की बाकी देशांपेक्षा भारतीय टाईपचं नॉनव्हेज जास्ती बेटर आहे. कारण काय, आपण आयुर्वेदाच्या प्रिन्सिपल्स नकळत इंडियन ट्रेडिशनमध्ये येऊन आपण त्यात तेल मसाला खूप घालतो. एकीकडनं बोलतं ते खूप स्पायसी होऊन जातं, बरोबर आहे, पण एकीकडनं तेवढं असल्याशिवाय ते नॉनव्हेज पचत नाही. सो त्याच्यामुळे नकळत ते आहे त्याच्यात की ते सगळं घालून खाणं राईट आहे. पण आता एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स आहेत की त्याच्यामध्ये प्राण्यांना अँटीबायोटिक्स देणं, प्राण्यांना अँटीफंगल देत राहणं, असं सगळं करून त्यांच्यामध्ये एवढी भेसळत आहे की कोणाला कसं आहे, कोणाला अननॅचरली वेने त्यांना फुगवणं, इंजेक्शन्स देऊन, बरोबर, असं सगळं झाल्यामुळे ते मुळातच असं झालंय की ते नुकसानच करत आहे. तरी तुम्हाला खायचंच आहे, तर मी म्हणतो सेम आहे की ज्यांनी लहानपणापासून खाल्लंय, कुठे तो बंगालचा आहे, कोकणातला आहे, की लहानपणापासून मासे खातात किंवा त्यांना असं जमतं, त्यांनी लहानपणापासून खाल्लं, तुमच्या बॉडीसाठी सुटेबल आहे तर तुम्ही खावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला फक्त आता हे फाइंड आउट करा, सोर्स फाइंड आउट करा, कुठे चांगलं मिळतं, कुठे नाही मिळतं, हे एक आहे. दुसरं त्याचं लिमिटेशन आणा. नॉनव्हेज पचवताय तुम्ही, तेवढा तुमचा एक्झर्शन आहे का, तेवढा व्यायाम आहे का,
नाही आहे तर तुम्ही आठवड्याला एकदाच खा, कमी खा. खायचं तर अगेन दुपारीच खा. रात्री खायचं खूप सवय आहे की रात्री खूप नॉनव्हेज खातात लोक, ते नाही करायचं. ते अगेन हेवी टू डायजेस्ट आहे. हे सगळे बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो केले तर खायला असं वर्ज नाही आहे किंवा कुठेही असं आयुर्वेदात दिलेलं नाही की हे खाऊच नका. उलट काही कंडिशनमध्ये हे खाल्ल्याने हे फायदे आहेत तसे पण दिलेत. हे खाल्ल्याने अशा आजारांमध्ये ठराविक आजारांमध्ये हेच द्या की मांस दिलं की आता फायदा होणार, मांस रसद द्या, औषधांमध्ये कुठे वापरले असं आहे. पण बेसिक काय खायचं, सात्विक आहार खायचा, आहे जास्ती प्रमोट केलं की सात्विक आहार खाल्लं की आपण सात्विकता आपल्यामध्ये पण डेव्हलप होते. बरोबर. सो ते आहे. पण आपण बेताने केलं तर सगळंच करू शकतो. ओके. आणि वर्षभर सुद्धा साधारण आपण एकाच पद्धतीचं डाएट फॉलो करत असतो, तर वेगवेगळे ऋतू आणि त्यानुसार आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल घडत असतात, निसर्गात बदल घडत असतात. तर त्यानुसार आपल्या आहारात सुद्धा नेमके काय बदल घडायला हवेत? सो याला असं तर प्रत्येक, आता आयुर्वेदात षड ऋतू सांगितले तर पूर्ण षड ऋतूचं डिटेलिंग पण आहे, छोटे 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 गोष्टी कसं बदल करा. पण त्याच्यापेक्षा आपण एक जनरलाइज्ड हे करूया की कसं अंडरस्टँड करायचं याला, की सूर्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालतात निसर्गाप्रमाणे. तर जसा सूर्य आहे तो ड्राय नेचरचा आहे, ड्राय क्लायमेट आहे, थंडी आली हे आलं, तसंच शरीरामध्ये ड्रायनेस वाढतो, भूक वाढते. तसंच त्यावेळेला आपण आहार पण इम्प्रूव्ह करायचा आहे, व्यायाम पण इम्प्रूव्ह करायचा आहे. आणि जसं सूर्य मंद होत जातं, ह्युमिडिटी वाढत जाते, मग पावसाळा येतो, पाऊस आला की ढग आले की दिसतच नाही सूर्य, तेव्हा आहार बंद करत जायचा आहे. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल सपोज एखादा माणूस 2 पोळ्या त्याचा रोजचा आहार आहे, म्हणजे त्याला पचतं 2 दुपारच्या वेळेला, तर त्याने उन्हाळा आला की 1.5 पोळीवर यायचं. मग त्याला थोडं 1.5 पोळी प्लस काहीतरी सरबत हे ते लिक्विड डाएट एक्स्ट्रा ॲड केलं, लिक्विड पण थोडं गोडसर स्वरूपाचं, असं जर घेतलं त्याने की ते बॅलन्स आउट होतं. नॅचरली भूक मंद झालेली असते, सगळे म्हणायला लागतात की खायची इच्छा नाही, उन्हाळ्यामुळे भूक लागत नाही, असं सुरू पण होतं. त्याचं नॅचरल कारण आहे की ते वेदरचा इम्पॅक्ट आपल्या ह्याच्यावर असतो. पण आपण ती कमी नाही करत. आपण आपल्या सायकोलॉजीमध्ये घुसलेलं असतं की 2 पोळ्याच आहे, मला 2 पोळ्याच लागणार आहे, असं नाही आहे. सो शरीर सांगतंय, निसर्ग सांगतंय तसं वागणे. मग पावसाळा आला की अजून मंद होतं, पण त्यात सुद्धा आपण काही चमचमीत फूड खायला बघतो पाऊस आहे म्हणून किंवा असं करतो, ते ॲक्च्युली पचणार नसतात. सो पावसाळ्यामध्ये बघा आपल्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे पण न कळत श्रावण येतं, मग पर्युषण येतं किंवा दुसरे जे उपवासाचे सगळे सीझन पावसाळ्यात त्याच्या एंडला येतात. त्याचं रिझन आहे की उपवासाचे सीझन आहे, या सीझनमध्ये खाऊच नका, असंच बेसिक आहे. मग खायचं तेवढं लिमिटेड खा किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये मिलेट्सच जास्ती करून येतात की वरीचे तांदूळ खा, हे खा. त्याचं रिझन काय आहे की ते मिलेट्स ड्राय नेचरचे असतात, ते इझी असतात पचायला. एखादा ओलसर रुमाल का अग्नीवरती घालणे आणि कागद घालण्याचा फरक आहे, तसं ते वृक्ष आणि स्निग्धचा फरक आहे. सो ड्राय नेचरचे फूड सगळे खाल्ले की इझी असतात, अग्नी वाढवतात, असं असतं, म्हणून ते उपवासाचा इम्पॉर्टन्स आहे. पण असं म्हणून असं समजून जरी घेतलं की सेम नाही खायचं आहे, की थंडीमध्ये काय खायचं खावा, व्यायाम पण जोरदार करा, उन्हाळ्यामध्ये कमी व्यायाम करा, लाईट फूड आणि थोडं लिक्विड जास्ती असं घ्या, पावसाळ्यामध्ये एकदम वर्षभराचा मिनिमम आहार आणि मिनिमम व्यायाम पण, की दोन्ही असं मिनिमम ठेवा. त्या आजारी पडायचे चान्सेस पण तेव्हा जास्ती असतात, तर खूप व्यायामाने पण आजारी पडतात तेव्हा लोक, ते काही नाही करायचं. मग हे जर बेसिक फॉलो केलं, प्लस ऋतुसंधी नियम पाळला. ऋतुसंधी म्हणजे एक सीझन बदलताना दुसरं. आता समजा उन्हाळा येणार आहे, 2 दिवस गरम वाटतं, दुसऱ्या दिवशी थंड होतं आता, पण ते होत असताना 2 दिवस गरम वाढले की लगेच एसी आला, लगेच कोल्ड्रिंक आला सुरू केला आपण आणि लगेच गार पडला किंवा आजारी पडतात. की तसं न करता 15 दिवस त्याला जाऊ द्यायचे. ओके. की काही करायचं नाही, न्यूट्रल राहायचं, ना गरम ना गार. गरम वाटत असेल तरी काही चेंज नाही करायचं. एन्श्युअर झालं की क्लायमेट स्टेबल झालं की मग उन्हाळ्याचे ऋतुचर्या फॉलो करायला लागलं. सेम पावसाळ्याला पाऊस यायला लागून लगेच एक पाऊस पडला की भज्या तळतात लोक, असं नाही झालं पाहिजे की इथे पाऊस पडला आणि चहात भज्या, असं नाही. की तुम्ही वाट बघा, पाऊस नीट पडू दे, गरमी गेली की मग त्याचे ऋतू, ऑफकोर्स भज्या खाण्या त्याची ऋतुचर्या नाही आहे, पण मी एक्झाम्पल देतो की ते तसं त्याचं फॉलो करायचं. की पावसाळ्यात जे चेंजेस करायचे त्याला पण थोडं टाइम देऊन ऋतुसंधीला कव्हर करून मग करायचं. आणि त्या ट्रान्झिशन फेजमध्येच असं होतं की आजारपण येतं, की तेव्हा सडन शिफ्टवर होतात खाण्यापिण्यात, त्याचं आजारपण येतं, म्हणून ते व्हायरल वगैरे तेव्हा वाढतं. सो व्हायरल काय आहे, कुठलाही आजार येणं, व्हायरल म्हणजे काय की त्याला तुम्ही बेस क्रिएट केलंय, अपचन क्रिएट करून. तापामध्ये सर्वात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आयुर्वेदात आहे की लंघन करा, खाऊ नका, का तर अपचन झालेलं असतं. अपचन होऊन तुम्ही एन्व्हायरमेंट फेवरेबल करून रेडी आहे की व्हायरल तर हा बाहेर असतातच, की जीव द्या, या जंतू अटॅक करा, आम्ही वीक आहोत. ओके. हां, सो ते विकनेस आपण मेंटेन केलं की नाही येते, की ते एफेक्टच करत नाही, की ना व्हायरल करणार ना बॅक्टेरियल करणार, किंवा केलं तरी एवढं सूक्ष्म प्रमाणात करणार की तुम्ही ते इझी टॅकल करणार. ओके. असं. सो जे जण जास्ती अटॅक करतात त्यांना असं होऊन जातं. म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटलेलं की कोविडच्या वेळेला असं व्हायला पाहिजे होतं की ज्या लोकांनी चांगलं रिकव्हरी दाखवली आणि ज्या लोकांनी नाही दाखवली, त्या दोघांमध्ये एक डेटाबेस तयार व्हायला पाहिजे होता की जे रिकव्हर झाले त्यांची दिनचर्या काय होती, त्यांची ऋतुचर्या काय होती, जे रिकव्हर नाही झाले, जे असं झालं त्यांची दिनचर्या काय होती,
आणि त्याचा डेटाबेस बनला असता कदाचित, तर कळलं असतं की काय एक्झॅक्टली काम करते इम्युनिटीला, काय नाही. ओके. हां, असं रॅन्डमली ह्याची चांगली होती याची नाही असं म्हणण्यापेक्षा, बरोबर. किंवा नुसतं आजाराचं कनेक्शन घेतलं की शुगर असलेले वल्नरेबल, ते सगळं होतं. पण नसले लोक पण जे होते असे अचानक झाले, तसं काहीतरी झालं असतं कदाचित, तर अजून एक थोडंसं एक बेटर अंडरस्टँडिंग आलं असतं की कसं हँडल करायचं अशा ह्याला पॅन्डेमिक्सला. आणि आहारासोबत मगाशी तुम्ही म्हणता ना विहार असंही म्हणाला, की आहारासोबत आपल्या बाकी दिनचर्या ज्या आहेत किंवा बाकीच्या ज्या सवयी आहेत त्याचा सुद्धा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तर मगाचपासून तुम्ही जेव्हा आहाराबद्दल सांगताय की बॅलन्स ऍट द सेम टाइम वेळेत खाणं, पण ह्या सगळ्यासोबत इतर सवयी काय चांगल्या बाळगायला हव्यात किंवा इतर सवयी कशा बदलायला हव्यात की जेणेकरून आपल्याला अधिकाधिक फायदा होईल? बघा, सो याच्यात विहाराचा अर्थ आहे की इतर गोष्टी, कितीला झोपतो, कितीला उठतो, दिवसा झोपतो का, व्यायाम करतो का, खाल्ल्यानंतर ऍक्टिव्हिटी काय करतो, खाल्ल्यानंतर ऍक्टिव्हिटी नाही करत, जे काय. सो त्याचा एवढा रोल आहे की आता फॉर एक्झाम्पल कॉमन अंडरस्टँडिंग लोकांना जागरणाने पित्त होतं ऐकून माहिती आहे, उशिरा उठल्याने कुठले दोष वाढतात माहित नाही, दिवसा झोपल्याने कुठले दोष वाढतात माहित नाही, कफ पित्त दोन्ही वाढतं दुपारी झोपल्याने, उशिरा उठल्याने कफाचं टेंडन्सी वाढतं, हे सगळं दिलेलं आहे. ओके. पण तसंच समजा आपण आता काही जण माझ्याकडे येतात पण मी 8 तासाची झोप पूर्ण करतो, पण 8 तासाची झोप मी 2 ते 10 असं पूर्ण करतो, त्याला व्हॅल्यू नाहीये. कारण की तिकडे तुम्ही जागरणाचं पण नुकसान घेतलंय, आता पित्त पाणी वातपित्त दोन्ही वाढलेत जागरणाने, इथे पित्त कफ दोन्ही वाढलंय, सो ते नुकसान होणारच आहे. आणि तुम्ही नीट झोपला तर तिन्ही दोष बॅलन्स होणार आहे. ओके. आणि नीटचा अर्थ आहे की तुम्ही सूर्योदयाच्या आधीच उठणे. ओके. हां, की ते तसा टाइम कॅल्क्युलेट करून घेत नाही, तसं झोपला. असं पण नाहीये की 8 तास झोपा, मी म्हणतो की ते प्रकृतीला व्हेरी होणार. तुम्ही एकतर प्रकृतीला काउंट होणार कसं आहे, किती गरज आहे, दुसरं तुमच्या ऍक्टिव्हिटीला काउंट होणार. बसकच काम आहे, मेंदूलाच फक्त रेस्ट पाहिजे आणि बसकं काम असून तुम्ही कमीच खाताय तर तुम्हाला कमी झोप पुरणार आहे. तुमचं खूप ऍक्टिव्हिटी आहे किंवा मेंदूचं खूप ऍक्टिव्हिटी आहे किंवा दिवसभर पण खाणं खूप होतंय, ते सगळं फिनिशिंग वर्क करायला खूप झोप लागणार आहे. म्हणून कधी किती झोप झालं की फ्रेश नाही असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांचं हे सगळं झालेलं असतं, त्यांना हे अनलाइज झालेलं नसतं की आपलं ऍक्टिव्हिटी फूड हे जास्ती होते आणि झोप त्या मानाने कमी होते, रिकव्हरी कमी होते, असं आहे. मग मी म्हणेन की उशिरा उठणं सर्वात मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला गेला पाहिजे, की उशिरा उठायचं नाही, सूर्योदयाच्या जस्ट आधी तरी उठायला ट्राय केलं पाहिजे. अगदी ब्राह्ममुहूर्त 4-4:30 गाठता आला जरी नाही तरी सुद्धा 6 डेडलाईन, एक 6 पकडा की ते सूर्योदयाच्या आधी उठून टाका, की त्याचा बेनिफिट सगळ्या फंक्शन्सना होतो. ओके. असं म्हणून जसं सूर्य यायला लागतो तसं चूल पेटायला लागते, असं अग्नी स्टार्ट होणार असतं. तर त्याच्या आधी उठलं की सगळे फंक्शन्स राईट असतात, वाताचे एक मुवमेंट्स चांगली सुरू होते, ज्याच्यामुळे मळ क्लिअर व्हायला हेल्प होतं. असं सगळं आपोआप होतं. आणि जेव्हा आपण एक कॉमन ऑब्झर्वेशन बघा की कोणालाही असं विचारलं, एक एक्सपेरिमेंट करवलं, 10 दिवस तुम्ही 2ला झोपा आणि 10ला उठा, आणि 10 दिवस ठरवलं की 9ला झोपा आणि 5ला उठा, असं जर केलं तर 5ला उठल्यानंतर त्यांना जे फ्रेशनेस वाटतं आणि 10ला उठल्यानंतर धक्का स्टार्टसारखं उठतात आणि दिवसभर डल जाऊन संध्याकाळनंतरच फ्रेश होतात. तोपर्यंत एवढा स्लगिशनेस येतो, संध्याकाळनंतरच ऍक्टिव्ह वाटायला लागतं, एकदम उत्साही वाटायला लागतं. हे फरक जो आहे हा कुठून आला? तसं तर तुम्ही 8 तास कंप्लीट केलाय दोन्हीमध्ये, पण राईट झोपल्याचा फायदा आहे. तसंच मी म्हटलं, समजा एखाद्याला म्हटलं आपण की दिवसा खाऊच नको, एक एक्सपेरिमेंट म्हणून 8 दिवस तू रात्री 10ला खा, 2 वाजता खा रात्री आणि 1 खा, तो आजारीच पडणार 8 दिवसाने. कारण काय, तसं तर 4-4 तासाने खातोच आहे, तसं तर हे सगळं आहेच, फूड एवढे कॅलरीज जातातच आहे, पण रात्री खाल्लं की ते पचणार नाही आहे, त्याचे वेगळे दुष्परिणाम होणार. सेम फूड तुम्ही दिवसा खाल्लं की ते पचणार आहे. असं जसं आहे, ह्याला विहार म्हणतात, की बाकीच्या ऍक्टिव्हिटीजला पण तेवढंच इम्पॉर्टन्स द्या की करताय. बरं, जेवणानंतर झोपणं इम्पॉर्टंट आहे का नाही, 10-15 मिनिट्स 20 मिनिट्स वाम कुक्षी म्हणतो तसं ठीक आहे, ते सुद्धा लगेच नाही, 10-15 मिनिटानंतर. पण आयडियली झोपू नये जे लोक तरुण आहेत किंवा काय, अगदी लहान मुलं किंवा वयस्कर किंवा खूप आजारी, हे ठीक आहे. किंवा उन्हाळ्यामध्ये थोडं परमिटेड आहे, उन्हाळ्यामध्ये नॅचरल श्रम होतं आपल्याला, तर त्याच्यामुळे दुपारी थोडं परमिटेड आहे. बाकी सीझनमध्ये झोपायला जायचं नाही, बाकी सीझनमध्ये झोप येते तर ते आळसच आहे फक्त, की त्याला बॉडीला रिक्वायरमेंट असं नाही आहे. सो ते अंडरस्टँड केलं दुपारी झोपायचं का नाही. तिसरं इम्पॉर्टंट आहे, काही जण खाल्ल्यानंतर खूप वॉकिंग करतात की दिवसभर मला वेळ मिळाला नाही, सो मी रात्री तर 1 तास चालून येतो. बरोबर नाही, ते तुम्ही खाल्ल्यानंतर मिस्टेक केलं. शतपावली हे ठीक आहे, 100च पावलं चालली 10 मिनिटं, हे ऍडजस्ट होण्यासाठी ठीक आहे. पण चालणं हे व्यायामासारखं केलं तुम्ही आता 1 तास, व्यायामासारखं केल्यावर फूड, जसं मी मगाशी सांगितलं की खाल्ल्यानंतर चालताना पायाकडे सर्क्युलेशन, खाल्लं की पचनाकडे सर्क्युलेशन, विचार केलं की डोक्याकडे, असं खाल्ल्यानंतर पूर्ण सर्क्युलेशन पचनाकडे फोकस असतं. आणि त्याच्यानंतर आपण चालतो तेव्हा सगळं बॉडीकडे जातं, इथे अपचन व्हायला लागतं. आणि 1 तास चालल्यावर तर पूर्ण अपचन, त्याचा टाइमच निघून गेला तो. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते अगेन असं खाल्ल्यानंतर व्यायाम करून स्किन डिसीज, जॉईंट पेन असे विकार येतात असं आयुर्वेदात सांगितलं. सो हे सगळे फॅक्टर्स वाढून जातात मग, की काय होईल काय नाही. तर त्याच्यामुळे हे सगळे छोट्या गोष्टी
आपण कन्व्हिनियन्स प्रमाणे घुसवायला बघतो की माझा व्यायाम होत नाही तर मी इकडे घुसवतो. असं करून नाही होणार आहे. ते एक्झॅक्टली ह्याच्याप्रमाणे चाललं. किती लोकांचं मी फक्त वेस्ट होऊन जातं की सगळं मी करतोय तरी आजारी का. तर म्हणतात तू सगळं करतोय फक्त तू तुझ्या कन्व्हिनियन्सप्रमाणे करतोय. तू निसर्गाप्रमाणे करायला लागला सेम गोष्ट की तू फिट पण होणार. किती बॉडी बिल्डर्स माझ्याकडे येतात की ते खूप आजारी पडतात. तर मीच त्यांना विचारतो तू एवढा व्यायाम करतो तू काय आजारी. तर मग तो म्हणतो की असं नाही मला पण माहित नाही माझी इम्युनिटी कमी आहे असं उगाच सांगतो. पण मग ते फाइंड आउट करून दिलं की याच गोष्टी असतात की मी रात्री 10ला येऊन व्यायाम करतो तर बॉडी तर बनली पण फिटनेस गेलं. ओके. असं सो असं टाईप हे सगळं विहाराचं पण तेवढंच रूल आहे की कधी खायचं कधी नाही खायचं. बरं झोप काय करायचं. काही लोकांना असं असतं की झोप कमीच मिळू शकते आम्हाला तर काय करू. त्याला पण पळवाट आहे की दुपारी झोपू नका. 15 मिनिटाचं वामकुक्षी ठीक आहे जर तुम्ही दिवसभर एकटी काम काय करतायत ते सुद्धा 10-15 मिनिटानंतर इमिडिएटली नाही. ओके. जेवणानंतर. पण अदरवाईज दुपारी झोप नाही करायचं किंवा खूप झोप येते तर मग तो आळसच आहे. असं आहे ते बिलकुल झोपेचं त्याचं लॉजिक नाही आहे. पण अगेन काही जणांचं असं आहे की आमचं कामच असं आहे की कसं मॅनेज करू की कधी कधी असं होतंच की रात्री जागावं पण लागतं सकाळी लवकर उठावं पण लागतं. मग झोप फिनिश कशी करायची. पहिलं तर बघा फिनिश करायच्या मागे एक लॉजिक आहे की फिनिश करायची गरज आहे का. की कधी कधी नॅचरली उठताय तुम्ही फ्रेश तर झालेलंच आहे. मग 4 तास 5 तास डोकं लावू नका की बॉडी फ्रेश उठली आहे तर ठीक आहे. पण हँगओव्हर आहे डलनेस आहे तर ते कसं मॅनेज करायचं. तर मी म्हटल्यासारखं सपोज एखाद्याला 6 तासाची झोपेची गरज आहे तर त्याला 2 तास कमी पडले. 2 तास दिवसा भरून काढायचं नाहीये. त्याच्या 50% ऑफ वेळ 1 तास भरून काढायचं. 1 तास कधी भरून काढायचं आहे रिकाम्या पोटी दुपारी जेवणानंतर नव्हे. म्हणून मी त्यांना युजली सांगतो की 11-12 वाजता झोपा 1ला उठा मग जेवा. तिथे तो स्लॉट कव्हर करा की ते बॅलन्स आउट करतं. ह्याच्याने बिघडलेले दोष जे थोडे बॅलन्स होतात. सो असं हे पळवाट दिलेलं आहे की असं काय करायचं. दुसरं मी म्हणेन की व्यायामाचं स्वरूप की समजा एखाद्याला उठायचं आहे पण त्याचं सगळं बाकी पण फिक्स्ड आहे की व्यायाम करतोय कफ प्रकृतीवालाच आहे पण तो व्यायाम करतोय कार्डिओ करतोय सगळं करतोय आणि त्याची झोप अजून कमी झाली तर तो असं करू शकतो की व्यायामाचं स्वरूप बदलून तो आसनं केला रिलॅक्स केला. तो माइंड रिलॅक्स करणे आणि स्ट्रेचिंग करणे आणि मग ह्याच्यामध्ये राहणे सुद्धा रेस्ट देतो बॉडीला. सो तशा टाईपचा रेस्ट सुद्धा दिवसभरात अचीव्ह केला थोडा वेगळ्या पैकी असं सुद्धा करता येऊ शकतं. सो ते इम्पॉर्टंट आहे की ते करा झोपेचं. दुसरं असतं खाल्ल्यानंतर वॉकिंग करतात काही जण. तर खाल्ल्यानंतर वॉकिंग असं नाही करून चालत की व्यायामासारखं म्हणजे शतपावली 100 पावलं थोडंसं मुवमेंट इझी झालं म्हणून. पण सगळं कन्व्हिनियन्सने घुसवायला बघतात सर्वजण की मला व्यायाम कुठे घुसवायचा आहे मला वेळ इथेच आहे मला रात्रीच आहे. सो मी त्यांना सांगतो की तुम्हाला 1 तास घालायचंच आहे ना दिवसाला मग 1 तास इथे लवकर झोपा लवकर उठा आणि तिकडे चाला असं करा. व्यायाम केल्याने काही स्किन डिसीज काही जॉईंट पेन होऊ शकतात जेवणानंतर व्यायाम केल्याने. सो जेवणानंतर व्यायाम म्हणजे काय 1 तास वगैरे चाललं म्हणजे सर्क्युलेशन पूर्ण पोटातलं निघून बॉडीकडे जातं आणि अन्न जो पचायला पाहिजे त्यावेळेला न पचता त्याचं काहीतरी रूपांतर व्हायला लागतं टॉक्सिनमध्ये आणि इव्हेंच्युअली तसं होतं. या फॅक्टर्सना विहारामध्ये न घेता नुसतं फूड खाल्लं तरी सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके. हां आणि मग ते काय कळतं की सो एक मेडिकल प्रॅक्टिस म्हणजे एक चॅलेंजच आहे की कारण शोधणे हे त्याचं हे आहे औषध देण्यापेक्षा. औषधाने सगळे सिम्पटम प्रत्येकाचे घालवता येऊ शकतात. बरोबर की दुखते तर हे द्या पित्त होते तर हे घ्या पण ते परत होत आहे आणि ते थांबवल्यावर परत होणार आहे हे जे आहे त्याचं कुठेतरी कारण आणलेलं असतं. आणि हे जोपर्यंत कारण सॉल्व्ह नाही करत की तू जेवणानंतर हे करतोय का ते थांबव. असं काही जणांचं पण झालेलं आहे की रात्री जेवणानंतर चालायचं बंद केल्यावर स्किन डिसीज कमी झाला असं पण झालेलं आहे. एवढं त्याचं इमिडिएट आणि फास्ट रिझल्ट पण दिसतं एवढं त्याचं व्हॅल्यू आहे. सो कुठेही कसंही न करता त्याला एक प्लॅन आउट करा की कसं कसं करायचंय कसं नाही करायचंय. मग त्याला कस्टमाइज पण करता येऊ शकतं. एखाद्याला नाही समजलं त्याला आपण कस्टमाइज करू की काय करायचं कसं तुला हे प्रॉब्लेम आहे मला सकाळी पण चान्स नाही ह्याला पण चान्स नाही. मग ते असे प्रॉब्लेम घेऊन येतात काही लोक की माझं रुटीन असं आहे. मग त्यांना मग असं करा तसं करा मग तुला नाहीच जमणार आहे व्यायाम पण नाही जमणार आहे तर तू फूड वाईज तरी हेवी देऊ नको. फूड वाईज तरी रेस्ट दे थोडा. फूड वाईज रेस्ट दिलं की पचनक्रिया तू स्टेबल त्याच्यात पण तू ऍक्टिव्ह राहशील. मग असं त्याला वेगळे वेगळे मेथड्स वापरून आपण त्याला एक कस्टमायझेशन करू शकतो किंवा असं कर की मग त्याचं ठीक राहू शकतं असं. आणि आहारासोबतच आपण दिवसभरात जे पाणी पितो अनेकदा असं म्हटलं जातं की 4 ते 5 लिटर पाणी रोजचं तुमच्या शरीरात जायला हवं. आणि त्यामुळे अनेक जण रात्री मी बघितलेलं आहे की रात्री बऱ्याच वेळेला जास्तीत जास्त पाणी पितात कारण मग तो दिवसभराचा कोटा पूर्ण करायचा असतो. पण मग अशा वेळेला खरंच 4 ते 5 लिटर पाणी रोजचं पिणं गरजेचं आहे का तेही प्रकृतीनुसार किंवा व्यक्तीनुसार बदलत जातं. सो ते पण बदलतच जातं. आता फॉर एक्झाम्पल बघा की जसं आहाराचं आहे भूक लागली की खा तसं पाण्याचं पण आहे की तहान लागली की प्या. पण आता समजा आपण ठरवलं की उद्या की 4 ते 5 किलो अन्न रोज खाल्लं पाहिजे ऍक्टिव्हिटी वाईज म्हणा किंवा काय ते विचार न करता तर किती जाईल.
तुम्ही असं खूप पाणी पिणाऱ्यांना एक दिवस विचारून जरी बघितले कसं वाटतं, तर ते पण म्हणतात की नको असतं पाणी प्यायला, इव्हेंच्युअली पाणी पिऊन नको झालेलं असतं, पण ते संपवलं पाहिजे ना कोटा, की म्हणून प्यायचं असं नाही आहे. मग आता समजा एक अमेरिकेत बसलाय माणूस, त्याचा क्लायमेट आणि त्याचा ऍक्टिव्हिटी वाईज 4 लिटर प्या, काश्मीरमध्ये बसलाय 4 लिटर प्या, खोदकाम करणार आहे त्याने 4 लिटर प्या, असं किती फरक आहे? असं नाही आहे. प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटीप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे, तहानाप्रमाणे बदलतं. मग त्याला खूप हिशोब लावायचा आहे का नाही? बॉडी क्लिअरली सांगतं तहान लागली आहे, तहान नाही लागली आहे. आता ते कधी प्यायचं? आता ह्याच्यात पण बरेच लोक करतात की समजा काही लोक सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात, तर तसं सगळं काही जिकडे तुम्हाला लॉजिक लावायला लागतंय, डोकं लावायला लागतं, ते सगळं रॉंग आहे. तुम्हाला आधीच माहिती आहे तांब्या तयार ठेवताय, उद्या पाणी प्यायचंय, असं कसं माहिती की तहान लागेलच उद्या सकाळी? तुम्ही आठवून बघा, लहानपणी काही मुलं असे समजा उन्हात खेळले, पळापळ केले, आणि आम्ही असे लहानपणी पळापळ करून घरी यायचो आणि जास्तीत जास्त 2 भांडं पाणी प्यायचो. त्याच्यावर जास्ती पाणी जायचं नाही. तांब्यावर पाणी पिलेलं कधीच आठवत नाही. 2 भांडं तेवढं झाल्यानंतर सुद्धा 2 भांडं पुरतं. बरोबर. तर मग उठल्या उठल्या एवढं पाणी प्या, हे सगळं नुकसानच करणार आहे. आयुर्वेदात स्पेसिफिकली सांगितलंय की असं पाणी पिल्याने अग्नी मंद होतो. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की सूर्य येणार तसं चूल पेटायला लागणार. मग आता इमॅजिन करा चुलीवरती पाणी टाकून ठेवलंय, तर काय होणार? तुम्ही गरमच पाणी टाकलं तरी सुद्धा नाही पेटणार आहे. सो सेमच लॉजिक आहे की ते फायद्याचं नाही आहे. मग कसं प्यायचं? मग काही लोक म्हणतात जेवताना प्यायचं का नाही प्यायचं? तर सिंपल लॉजिक आहे की मगाशी मी पोटाचं सांगितल्यासारखं 1/3 सॉलिड, 1/3 लिक्विड, 1/3 एम्प्टी. ओके. तर तुमच्या फूडमध्ये जर ऑलरेडी लिक्विड आहे, आमटी आहे, ताक आहे, हे आहे, ते 1/3 मध्ये येत असेल तर ते झालं काम. पाहिजे असं नाही आहे. आणि जर नाही आहे, कोरडं प्रकारचं फूड आहे, तर 1/3 पाण्याने भरा. पण पाणी पण कसं प्या? आता बघा, तुम्ही आगीला जर आग लागलेलं आहे थोडंसं, तिथे तुम्हाला पाणी घालायचं आहे, थोडंसं काहीतरी गरजेचं आहे म्हणून, तर त्याला तुम्ही भस्कन घातलं तर जाणारच ना. बरोबर. तर तुम्ही त्याला कसं घालणार? थोडंसं घालणार, थोडंसं घालणार, असं घोट घोट पिलं तर ते अग्नीला डिस्टर्ब न करता पचनाला हेल्प करतं. आपण जर भरपूर खाल्लं, भांड्यावर पाणी पिलं, तर ते अग्नीवरतीच येणार ते. बरं, जेवणानंतर पाणी प्यायचं काय? तर लगेच तुम्ही भरपूर खाल्लं, आगीवरती टाकलं, वरनं पाणी उठलं, तर काय होणार आहे? परत ते पचणार नाही. त्यामुळे ते बॅलन्स आउट करत पाणी पिलं मध्ये मध्ये, तरच ते लॉजिकल आहे. तसं प्यायचं. मग काही लोकांनी जेवणानंतर 2 तासाने प्यायचं. युजली असं होतं की तुम्ही असं नीट केलं असेल तर 2 तासाने वगैरे तहान लागते. मग परत तेच की 2 तासाने प्या, ते तहान लागू शकते, पण ठरवून अगेन पिऊ नका. की अलार्म लावतात काही जणांकडे, तर मी बघितलं की तो ॲप आहे की ते असं पाण्याचा बुडबुड्याचा आवाज आला एका माणसाचा माझ्या, मी बघतो कुठून आला, तर म्हणलं माझं पाणी प्यायचा वेळ झाला, ते ॲप सांगतो. ते म्हणलं हे काय प्रकार आहे? की म्हणलं तुझं पाण्याचे रिमाइंडर्स आहेत म्हटलं. तर ते तसं न करता की ते पाणी पाय तेवढं असं तुम्ही समाधान होईलपर्यंत प्या, काही म्हणणं नाही. तहान लागली आहे तर तुम्ही पूर्ण समाधान होईपर्यंत प्या, पण तहान आल्यावर प्या. हां, सगळे मेजर प्रॉब्लेम्स पाण्याच्या खूप ॲक्युमुलेशनने पण होतात. की जसं आता समजा खूप मॉइश्चर आहे तिकडे बघा, कीड पण जास्ती होते. ओलसर फूड आहे ते लवकर खराब होतं, ड्राय फूड कमी खराब होतं, असं जे निसर्गात आहे. मग तसंच आपण जे भिजून केलेले पदार्थ असतात ते जड जातात पचायला. ड्राय नेचर ते ड्राय असतात पचायला. सो आगीवरती ते जड पदार्थ कसं जड जाणार आहे पचायला, तसं सेम ड्राय. असं आपण खूप पाणी पिणं देखील आहे ना, ते एन्व्हायरमेंटला तसं करणे, ते सगळ्या जंतूंना येण्यासाठी एक एन्व्हायरमेंट क्रिएट केल्यासारखं होतं. की त्याचा काही फायदा नाही आहे फारसा. की ते पित्त पण वर यायला लागतं पाणसर होऊन, किंवा ते सगळे ऍसिडिटी वाढू शकतात, सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. पण अगेन असं त्याला पण मंत्र धरायचं नाही की काही लोकांना असं वाटतं की कोरड पडलं तरी ते कंट्रोल करतात की पाणी नाही प्यायचं, असं पण नाही. तुम्ही पाय तेवढं पाणी तुम्ही अंडरस्टँड करा, आपोआप लक्ष गेलं पाण्याकडे, प्या. मग ऍक्टिव्हिटी करतायत तुम्ही, तहान लागली नाही पण खूप घाम येतोय तरी प्या. तुम्ही खूप ऍक्टिव्हिटी करणार आहात तर तसंही प्या. तसं तुम्ही समजून घ्या की हे जाते तसं पिऊया. पण तशा वेळेला मी म्हणेन की कधीतरी तुम्ही असं करा की लिंबू सरबत किंवा असं काहीतरी प्या, कारण की पाण्यामधनं क्षार पण जातात, ते पण भरून निघतात, दोन्ही काम होऊन जातं, नुसतं पाणी जात नाही, तर दोन्ही काम निघतं. असं ते बॅलन्स आउट करून थोडं कॉमन सेन्स जरी वापरलं तरी सुद्धा अंडरस्टँड होतं की आपल्याला खरं काय करायचं आहे, नाही करायचं, तरी अंडरस्टँड करून करता येईल. आणि आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न म्हणून की उन्हाळ्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने लोकांनी त्यांची दिनचर्या पाळायला हवी ऋतूच्या माध्यमातून, आणि जेणेकरून त्रास होणार नाही. कारण उन्हाच्या दिवसांमध्ये टेम्परेचर वाढत जातं, त्याचसोबत बऱ्याचदा पित्ताचा किंवा असे सगळे त्रास सुरू होतात. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी नेमकं काय करता येईल? 2-4 गोष्टी आहेत. पहिलं असं करता येऊ शकतं की पहिलं दिनीच्या ऋतुचर्यामध्ये सांगितलेलं एक मेजर गोष्ट आहे की फूड, म्हणजे फूडला थोडं गोडसर फूड, स्पायसी कमी असलेलं, आणि लिक्विड डाएट, हे 2 मेजरली करायचं. मध्ये मध्ये पाणी पिणं किंवा पाण्याच्या ऐवजी सरबत टाईप पिणं, की ते सरबत टाईप गोड पण आहे, लिक्विड पण आहे, आणि उन्हाळ्याला मारक पण आहे. तो जेव्हा तुम्ही सरबत टाईप घेता तेव्हा ते फूड कॅटेगरीमध्ये थोडं येतं. त्यामुळे असं नाही की आपण 4 लिटर पाणी पितो असं झालं नाही का, असं नाही. ते फक्त पाण्याचंच लॉजिक आहे.
फूड आलं की त्यातलं लिंबू साखर मीठ पचवावंच लागतं बॉडीला फूड सारखं, त्याच्यामुळे ते लिक्विड फूड सारखंच झालं. सो त्यामुळे ते लिक्विड डाएट म्हणून पिऊ शकतो आपण, की उसाचा रस आहे, हे आहे. फक्त बघायचं की तुम्ही फ्रीजचे पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स हे घेऊ नका, कारण की ह्याच्यात प्रॉब्लेम आहे की स्पर्शाने थंड आणि गुणाने थंड. स्पर्शाने थंड आपण फोकस करतो, स्पर्शाने थंडचा आत्ता जे मिळतं स्पर्शाने थंड ते युजली रेफ्रिजरेटेड असतं. बरोबर. रेफ्रिजरेटर काय आहे की उष्णता देऊन गार करणे, की इलेक्ट्रिसिटीने गार केलेलं आहे, ह्याचं अननॅचरली गार होणं ते, आणि प्लस त्याच्यामध्ये आलेलं हीट, ते दोन्ही मिळून नुकसानच करतं, ते ॲक्च्युली काहीच फायदा नाही. पण गुणाने थंड आहे ते शहाळा आहे, उसाचा रस आहे, कोकम सरबत आहे, असे जे गुलकंद आहे, असे जे पदार्थ आहेत गुणाने थंड, ते आतून थंडावा नॅचरल निर्माण करतात, त्यामुळे उन्हाळ्याला फेवरेबल आहे. सो ते लिक्विड गोड हे जास्ती प्राधान्याने घ्यायचं. दुसरं करायचं की डोक्यात खोबरेल तेल लावा, की थोडं तेलाचं प्रोटेक्शन मिळतं, थंडावा येतो. उठणं लावा, त्या सुगंधीपणाने सुद्धा घामाला किंवा ह्याला फायदा होतो. अशा गोष्टी जनरली थोड्या छोट्या छोट्या ॲटलिस्ट मी म्हणून आठवड्याला एकदा करा, हरकत नाही. थोडं डार्क क्लोथ घालू नका, लाईट कलरचे क्लोथ घाला, असे थोड्या गोष्टी फॉलो जरी केले तर उन्हाळ्याला सफिशियंट आहे. सो प्रेक्षक, मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या बऱ्याचशा शंका आजच्या निमित्ताने दूर झालेल्या असतील. अनेकदा आयुर्वेद असेल किंवा ॲलोपॅथी असेल, कुठलीही पॅथी असेल तरी आपण फक्त औषध घेतो आणि चटकन आपल्याला 2 दिवसात बरं वाटलं पाहिजे असा काहीच आपला समज असतो. पण मला असं वाटतं की आपल्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर नेमकं काय करायला हवं ते आज आपल्याला सदानंद सरांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे प्रत्येकाने ते नक्कीच फॉलो करा. आणि जाता जाता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आज तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या मनातले काही प्रश्न मी त्यांना विचारलेच, पण ह्याच सोबत अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात जर का असतील की ते चिदानंद सरांना विचारावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ते प्रश्न तुम्ही नक्की लिहा. ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कदाचित पुन्हा एक एपिसोड आम्ही त्यांच्यासोबत करू आणि तुमच्या मनातले अजून जे काही प्रश्न आहेत ते त्यांना नक्की विचारू. त्याचसोबत आमच्या वेद थिएटर या पेजला सबस्क्राईब करा, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा आणि तुम्हाला ज्यांची काळजी वाटते, मग तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, सुहृद असतील, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या आरोग्याची तितक्याच चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतात. धन्यवाद.